नमस्कार, सुप्रभात. आपले जीवन जगत असताना ते सुखी, आनंदी आणि समाधानी करण्यासाठी शास्त्रामध्ये 3 वेगळे-वेगळे ग्रंथ वाचायला, श्रवण करायला सांगितलं आहे. जसं वेदांताची त्रयी आहे, वारकऱ्यांची संप्रदायातली त्रयी आहे, तशी समर्थ संप्रदायातली सुद्धा त्रयी आहे आणि ती म्हणजे मनोबोध, दासबोध आणि आत्माराम हे 3 ग्रंथ. गेले 4.5 वर्ष आपण हे तिन्ही ग्रंथ अभ्यास करत आहोत आणि आज या आत्माराम ग्रंथाचा शेवटचा भाग आपण ऐकणार आहोत. समर्थ स्वतः स्वयंभू होते. त्यांनी पूर्ण आपल्या जीवनाचं जे कल्याण आहे ते केलं आणि आपल्या सगळ्यांसाठी हे 3 ग्रंथ लिहून ठेवले. त्यांचे उतराई कसं होणार हा खरंच होऊच शकत नाही. कल्याण स्वामींनी त्यांच्यासाठी लिहिलेला एक अभंगाने सुरुवात करते. तो मज आवडतो मम स्वामी, निशिदिने अंतर्यामी. तो मज आवडतो अक्षय पदाचा सुखदाता, निरसुनी माया ममता. तो मज आवडतो मम स्वामी, निशिदिने अंतर्यामी. तो मज आवडतो भक्ती मार्गाच्या गजढाला, चालविल्या ढाला. तो मज आवडतो मम स्वामी, निशिदिनी अंतर्यामी. तो मज आवडतो काय बोलू मी उपमेसी, नदीसे तुलना यासी. तो मज आवडतो छत्र बहुतांचे दासांचे, धाम ते कल्याणाचे. तो मज आवडतो मम स्वामी, निशिदिनी अंतर्यामी. तो मज आवडतो गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलाचलं सर्वैः साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं
शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आज 21 जून जागतिक योग डे आणि आपला आज आत्मारामाचा 5वा समास स्वानुभव निरूपण तोही आपण मागच्या रविवारी सुरुवात केलेला होता. थोडीशी प्रस्तावना केलेली होती आणि सुरुवातीचे काही ओव्या घेतलेल्या होत्या. आणि मागच्या रविवारी आपण थोडस शास्त्र कसं सांगितलं जातं किंवा शास्त्र म्हणजे काय किंवा शास्त्राचा अनुभव येणं म्हणजे काय या थोड्याशा अनुषंगाने आपण गीतेतला अर्जुनाचा श्लोक सुद्धा पाहिलेला होता की ज्यावेळेला अर्जुनाने सबंध गीता ऐकली किंवा भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला, गीतेचा उपदेश केला, तो त्याचा मोह जो निर्माण झालेला होता त्यासाठी भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून आम्हाला सुद्धा जो या भवसागराचा मोह निर्माण झालेला आहे, मोह म्हणजे या भवसागराचं, या जीवनाचं, या आयुष्याचं, या सृष्टीचं जे आमचं काही मिसअंडरस्टँडिंग आहे ते दूर करण्यासाठी जो सांगितलेला उपदेश आहे तो म्हणजे गीता, तो म्हणजे दासबोध, तो म्हणजे आत्माराम आणि तो म्हणजे मनाचे श्लोक. आणि तो उपदेश ऐकल्यानंतर तो उपदेश मला समजला. आता समजणं हे समजून कसं घ्यायचं हाही जरा समजणं अवघड आहे, कारण समजणं ही प्रोसेस ही फक्त प्रत्येकाची आपापल्या डोक्यात असल्यामुळं तो माणूस, मला हे समजलं किंवा शाळेमध्ये आम्हाला विचारलं की बाबा तुला हे ट्रिग्नॉमेट्री शिकवली समजली का, तर उत्तर जर समजलं असं असेल तर आम्हाला सांगता येतं की अरे हे याचं उत्तर असं असं आहे. पण इथं अध्यात्मामध्ये सांगणार कसं, तर तेच अर्जुनाने सांगितलं की नष्टो मोह. ते फार सोपं आहे की ज्यासाठी मला मोह झाला होता तो मोह नष्ट झाला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, नुसता मोह नष्ट झालेला नाही तर मला स्मृती आली. म्हणजे मोह कशामुळे झालेला होता, तर मी कोण आहे याच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं. मी इथे कशासाठी आलो हे मला कळलं नाही. मी इथे या जगामध्ये हे शरीर वावरत असताना, शरीर क्रियाकर्म करत असताना, वेगवेगळी कर्तव्य कर्म करत असताना मी का करतो आहे, कशासाठी करतो आहे, आणि त्या पद्धतीने मी या जीवनामध्ये अडकलेलो असताना, म्हणजेच थोडक्यात या भवसागरामध्ये असलेला रोग झालेला असताना, आणि रोग का म्हणलं तर नुसतं मी या जीवनामध्ये जगत नाही तर या जीवनामध्ये जगत असताना मी हेलपांडे खातो, मी इमोशनली वरती आणि खाली जातो, मी कधीही स्थिर राहू शकत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी, दुःखी, इमोशनली हाय, इमोशनली डाऊन असा असतो. वेगवेगळ्या प्रसंगानुसार प्रसंग येतात आणि मला हलवून जातात, मी हलतो. हाच भवसागराचा रोग आहे. आणि रोग कशासाठी आहे, तर माझं स्वतःचं स्वरूप काय आहे हे मला न कळल्यामुळे, मला याचा विसर पडल्यामुळे जर काय होत असेल या उपदेशाचं एकच, तर माझीच मला आठवण येते, माझीच मला स्मृती येते. दुसऱ्या कुणीही आम्हाला कितीही सांगितलं तरी सुद्धा प्रत्येकाची प्रत्येकाला स्मृती येणं म्हणजेच त्या उपदेशाचं फळ मिळणं होय. म्हणून नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, हे फळ मिळणं हे सहजासहजी होत नाही. माझं मला वाचून होत नाही, माझं मला कळून होत नाही. कितीही मी वाचलं, कितीही मी विचार केला तरीही ते मी तिथं पोहोचू शकत नाही. याचं कारण माझी बुद्धी तोटकी आहे. नुसती बुद्धी लहान आहे असं नाही, तर माझी बुद्धी विषयाग्रस्त असल्यामुळे, दूषित असल्यामुळे, मलिन असल्यामुळे, मला नेहमीच स्वतःला चांगलं असं परसीव्ह करत असल्यामुळे, बायस असल्यामुळे मला कुणीतरी अनबायस्ड पर्सन मला तो उपदेश करायला लागतो. माझ्यातल्या ज्या काही
चुका आहेत, माझ्यातल्या काही जे उणीवा आहेत त्या दाखवून द्यायला लागतात. आणि तो म्हणजे गुरु होय. तो गुरुचं काम एवढंच आहे की फक्त उपदेश करून त्या शिष्यापुढे फक्त आरसा उभा करणं. आणि तो आरसा उभा केल्यानंतर शिष्याला लक्षात येतं की काय आहे हे जीवन, काय आहे माझं स्वतःचं जीवन, काय आहे हे तो स्वतः अनुभवतो, तो स्वतः त्या आरशात पाहतो. त्यामुळे सद्गुरूचं काम फक्त एकच आहे की शिष्यापुढे आरसा उभा करणे. पण तेच जास्त महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की ते जर आमच्या समोर जर केलं नाही तर म्हणूनच आम्ही गेले कित्येक वर्ष किंवा जन्मोनजन्म या भवसागराच्या मोहामध्ये, भवसागराच्या या ग्रस्त असलेल्या जीवनामध्ये आम्ही अडकून पडलेलो आहे. आणि म्हणूनच एखादा जीवन असं होतं, एखादा जन्म असा होतो की त्या जन्मामध्ये कृपा होते, भगवंताची कृपा होते आणि आम्हाला सद्गुरू भेटतात आणि सद्गुरू आमच्या समोर आरसा उभा करतात. म्हणून अर्जुनही म्हणतो की तत्प्रसादात मयाच्युत, अरे तुझ्या प्रसादानी, तुझ्या कृपा प्रसादानी अच्युता मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे, मला हे उपदेश मिळालेला आहे. आणि त्यांनी काय झालेलं आहे तर स्थितोस्मी, मी स्थिर झालेलो आहे. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये, आतापर्यंत जन्मामध्ये माझ्यामध्ये खूप अनसर्टन्टी होती, माझ्यामध्ये खूप इन्सिक्युरिटी होती, माझ्यामध्ये अतिशय अस्थिरता होती. मी माझंच जीवन जगत असताना मला नक्की काय करावं आणि काय करू नये हे कोणी सांगितलं नव्हतं. त्यामुळे मी नेहमी अस्थिर होतो. मला समाजाने सांगितलं की तू असं कर म्हणून मी तसं करत होतो. सामाजिक प्रेशर असल्यामुळे मी त्या पद्धतीने मी सगळं करत गेलेलो आहे. अनेक कर्तव्य पार पाडलेली आहेत. पण माझ्याबद्दल असलेलं जे काही कर्तव्य आहे, माझंच कल्याण होण्यासाठी मीच काय केलं पाहिजे, माझं कसं उद्धार करून घेतला पाहिजे हे मला कोणी माहित नसल्यामुळे मी नेहमी अस्थिर होतो. आणि म्हणून मी अस्थिर असल्यामुळे, स्लिपरी स्लोप असल्यामुळे मी एका जागेवर स्थिर राहू शकत नव्हतो. म्हणजेच जीवनामध्ये जगत असताना मी कधीही स्थिर राहून शांतपणानं, समबुद्धीनं डिसिजन घेऊ शकत नव्हतो. दिवस रात्र मी सारखा काहीतरी इमोशन्स मध्ये, कुठल्या तरी काळजीमध्ये, कुठल्या तरी चिंतेमध्ये, कुठल्या तरी टेन्शन मध्ये सारखा वाहवत जात होतो. पण आता मी स्थिर झालेलो आहे. स्थितोस्मी गत संदेह. पूर्वी मला अनेक संशय होते, अनेक क्वेश्चन्स होते, अनेक डाऊट्स होते. हे करू का ते करू, हे चांगलं का ते वाईट, असे कॉन्फ्लिक्ट्स मनामध्ये निर्माण होत होते. आणि त्या कॉन्फ्लिक्ट्समुळे, त्या सतत असलेल्या चक्रामुळे, सतत असलेल्या या इनपुटमुळे माझं मन भरकटलेलं होतं, माझं बुद्धी भरकटलेली होती, मला भ्रांत झाली होती की मला काय करावं कळत नव्हतं. पण आता स्थितोस्मी गत संदेह, आता मला कुठलेही संदेह नाहीत, मला कुठलीही शंका नाही. आता माझं आयुष्य अतिशय क्लॅरिटी आहे. मला नक्की काय करायचं आहे आयुष्यामध्ये हे मला कळलेलं आहे. आणि म्हणूनच मी आता स्थिर आहे असं तो म्हणतो. आणि त्याच्यानंतर जे फायनल जे कन्क्लुजन तो स्वतः देतो की करिष्ये वचनम तव, की आता माझं कर्तव्य काय हे मला कळल्यामुळे, पूर्वी मला स्वतःबद्दल एक अभिमान होता, मला स्वतःबद्दल असं काहीतरी वाटत होतं की मला या जगामध्ये येऊन काहीतरी करणं आवश्यक आहे. पण आता तो अभिमानही आता गेलेला आहे. आता मी पूर्णपणे तुझ्या स्वाधीन आहे, म्हणजे मीच तुझ्याशी एकरूप झालेला असल्यामुळे मी आता काय करावं, कारण आता तर इथून पुढे मी माझ्यासाठी जगत नाही, माझ्यासाठी काय करावं असंही मला वाटत नाही, काय मिळवावं असं वाटत नाही. हे फ्रस्ट्रेशन मधून आलेली वाक्य नाहीत, हे समाधानातून, तृप्तीमधून, सुखामधून, आनंदामधून, कृतकृत्यतेमधून, धन्यतेमधून आलेलं स्वतःबद्दलचेच आणि स्वतःच्या आयुष्याचे उद्गार आहेत. आणि म्हणून अर्जुन म्हणतो की करिष्ये वचनम तव, आता तू सांग आणि मी ऐकतो. कारण आता मला माझं स्वतःसाठी काही जगायची इच्छा नाही, मला स्वतः काही माझ्यासाठी मिळवायचं नाही. तेव्हा आता फक्त तू सांगावंस आणि मी करावं, एवढंच उरलेलं आहे. औपचारिकता उरलेली आहे या जन्माची, या शरीराची, तेवढं ती मी पार पाडतो आणि आता पुढचं आयुष्य जगतो असं अर्जुन म्हणतो. एक्झॅक्टली तेच वाक्य, तीच विचार आम्हाला या आत्मारामामध्ये, कारण त्यांच्या समोर
समर्थांच्या समोर त्यांचे अतिशय परमशिष्य कल्याण स्वामी होते. आणि आम्हाला माहिती आहे की कल्याण स्वामी हे कल्याण स्वामी स्वतः राहिलेलेच नव्हते. याचं कारण ते पूर्णपणे समर्थांची एकरूप झालेले होते. याचाच अर्थ असा आहे की त्यांचा स्वतःचा अभिमान, स्वतःविषयी असलेला अभिमान पूर्णपणे गळून पडलेला होता. त्याच वेळेला तो माणूस दुसऱ्या माणसाशी एकरूप होऊ शकतो. आणि त्यांनी स्वतः समर्थांच्या समोर बसून सर्व काही ऐकलेलं आहे. म्हणून श्रवण ही अतिशय महत्वाची साधना ती त्यांनी केलेली होती. दासबोध लिहून घेतलेला होता, दासबोध श्रवण केलेला होता आणि आत्माराम हाही श्रवण केलेला आहे. आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर स्वतःच आपलं जे निरूपण आहे, स्वानुभव निरूपण आहे, समास 5वा आत्मारामाचा, ते स्वतः सांगतात. आपण मागच्याला सुरुवात केलेली होती की जय जयाची स्वामी सर्वेश्वरा, आम्हा अनाथांची या माहेरा, सार्थक झाले जी दातारा, तुमच्या कृपा कटाक्षे स्थिराव. स्वतः पहिल्यांदा जय जयकार केला आपल्या स्वामींचा, आपल्या गुरूंचा. आणि त्यावेळेला स्वामींकडे पाहण्याची दृष्टी ही ते शरीर म्हणून नाही, हे कारण का की ती दृष्टी पूर्णपणे बदललेली आहे. स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदललेली आहे आणि गुरूंच्याकडे पाहण्याची दृष्टी बदललेली आहे. स्वतः की ते आता शिष्य म्हणत नाहीत, स्वतःही आता ते गुरूंना गुरु म्हणत नाहीत. ते आता गुरूंना संबोधित केलेलं आहे की सर्वेश्वरा. की अरे स्वामी सर्वेश्वरा, तू सर्व ईश्वर आहेस, सर्वात्मक देव आहेस. आता विश्वात्मके देव, विश्वात्मक देव आहेस. आता तू देव कसा आहेस, तर देव मूर्तीत नाही. माझे गुरु त्या शरीरात नाहीत, ते शरीराच्या आत आणि शरीराच्या बाहेर सर्व सृष्टीमध्ये पूर्णपणे, पूर्ण चराचरामध्ये सर्व व्याप्त आहेत. आणि म्हणूनच इथे शब्द वापरला की सर्वेश्वरा आणि जय जयकार केला. कारण का की आम्हा अनाथांची या माहेरा. मी इथे आलो, या जीवनामध्ये जगत असताना माझा जन्म झाला, परंतु शरीराचं भरण पोषण करण्यासाठी शरीराचे आई वडील होते. परंतु माझ्या जीवनाचं की नुसतं फक्त या जीवनाचं भरण पोषण नाही, तर आतापर्यंत या जीवाचं पूर्णपणे अनेक जन्मामध्ये असलेलं भरण पोषण करणारा तूच आहेस. तूच सर्वेश्वर आहेस, तूच नाथ आहेस, तूच प्रजापती आहेस, तूच गणपती आहेस. आणि म्हणून गणपती किंवा नाथ हे शब्द ज्यावेळेला वापरले जातात, तर त्यावेळेला तो सर्वांचा नाथ आहे, तो गणपती आहे. आम्ही सर्वजण गण आहोत. आणि म्हणून ते शब्द वापरला की आम्हा अनाथांची माहेर. आम्ही सर्वजण इथे पृथ्वीवर मनुष्य जन्म घेतलेले आम्ही सगळे अनाथ आहोत. याचं कारण आहे की जोपर्यंत आम्हाला नाथ मिळत नाही तोपर्यंत आम्ही अनाथ आहोत. आणि आम्हाला नाथ कधी मिळेल, ज्या वेळेला मला कळेल की अरे माझा नाथ कोण आहे. आणि नाथ ज्याला कोण आहे कळेल, त्याच वेळेला कळेल की मी गण आहे आणि माझा नाथ गणपती आहे. माझा नाथ हा सर्वेश्वर आहे. माझा नाथ हा माझा एकट्याचाच नाथ नाही, तर तो या सबंध सृष्टीचा, सबंध मनुष्य जमातीचा, नवे नवे पशुपक्ष्यांचा, नवे नवे झाडांचा सुद्धा, नवे नवे जे जे काही आम्हाला दिसतं आणि न दिसतं, या सर्वांचा तो नाथ. याच्या पलीकडे याच्या दुसरा कुठलाही नाथ, कुठलाही पती, कुठलाही भरण पोषण करणारा नाही, हे आता मला कळलेलं आहे. आणि म्हणूनच मी आता माहेरी आल्यासारखा आनंदी झालेलो आहे. कारण का की आता माझ्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. आमच्या जीवनाचं सार्थक कधी होतं की ज्या वेळेला मला असं समाधान मिळतं, मला कृतकृत्यता होते, मला धन्यता होते की अरे आता मी तृप्त आहे, मला आता काहीही मिळवायचं नाही. सध्याच्या भाषेमध्ये ज्या वेळेला रिटायर्ड होतात माणसं, त्यावेळेला बकेटिंग लिस्ट करतात. बकेट लिस्ट आहे कारण का की आतापर्यंतच्या माझ्या नोकरीच्या जीवनामध्ये या गोष्टी करायच्या राहून गेल्या आणि आता मी त्या करतो. म्हणून ही माझी बकेट लिस्ट आहे. पण ती बकेट लिस्ट कधीच पूर्ण होत नाही. कारण एक बकेट संपल्यानंतर दुसरी बकेट होते, दुसरी बकेट झाल्यानंतर तिसरी बकेट होते. आणि त्यामुळे आम्ही कधीही तृप्त होत नाही, कधीही समाधानी होत नाही, कधीही आमच्या आयुष्याचं सार्थक झालं, आम्ही धन्य झालो, आम्ही आनंदी झालो असं मला वाटत नाही. कारण आम्ही नेहमीच अतृप्त असतो.
कारण बकेट लिस्ट किंवा विषयांच्या बद्दल असणारी गोष्ट ज्यावेळेला मी मिळवायला जातो त्यावेळेला ती मिळते, आणि ती मिळाल्यानंतर त्याचं माझं महत्व संपतं. त्या गोष्टीचं महत्व संपल्यानंतर अजून दुसरी एक गोष्ट माझ्या समोर येते, आणि ती गोष्ट मी मिळवायला जातो, ती गोष्ट मिळवतो, आणि परत ती गोष्ट मिळवल्यानंतर ती दुसरी गोष्ट मिळवायला जातो. अशा पद्धतीने माझी बकेट लिस्ट कधीही संपत नसल्यामुळे शरीर जरी सोडायची वेळ आली तरी सुद्धा माझी बकेट लिस्ट संपत नाही. आणि त्यामुळे ज्या वेळेला शरीर येते त्यावेळेला मी कधीही तृप्त नसतो, मी कधीही समाधानी नसतो, मी कधीही आनंदी नसतो. काहीतरी माझ्या जीवनामध्ये कमी आहे, काहीतरी मिळवायचं राहिलेलं आहे, काहीतरी करायचं राहिलेलं आहे. आणि असं ज्यावेळेला माझी भावना, अशी ज्यावेळेला माझं मत माझ्या मनामध्ये स्वतःच मी निर्माण करतो त्यावेळेला माझं आयुष्य कधीही सार्थक झालेलं नसतं. आणि त्यामुळे असार्थकतेमध्ये, त्या अतृप्ततेमध्ये, त्या असमाधानामध्ये ज्यावेळेला मी शरीर सोडतो त्यावेळेला मला परत नवीन शरीर घ्यायला लागतं. आणि म्हणून इथे म्हणतात की शरीर सोडण्याच्या आधी तरी किमान एकदा ज्या वेळेला आम्ही सार्थक झालो असं आम्हाला वाटतं, ज्या वेळेला प्रत्येकाला असं वाटतं की अरे माझी कर्तव्य सर्व मी केलेली आहेत, माझ्या जीवनामध्ये काय जे काही मिळवायचं होतं ते मी पूर्णपणे मिळवलेलं आहे, आता माझ्या आयुष्यामध्ये काहीही मिळवायचं नाही, आता माझ्यामध्ये कुठलंही अतृप्तता नाही, मला काहीही नको आहे, आय वॉन्ट नथिंग, आय डिझायर नथिंग, अशी ज्या वेळेला अवस्था येते त्यावेळेला तो माणूस, त्यावेळेला तो साधक हा सार्थक होतो. त्यामुळे सार्थकता ही बोलण्याचा विषय नाही, सार्थकता ही अनुभवण्याचा विषय आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की सार्थक झाले जी दातारा. त्यामुळे सार्थकता ही मी स्वतः मिळवू शकत नाही, मला स्वतःला ती अनुभवता येत नाही, मला कुणीतरी ती प्रदान करायला लागते. आणि ती प्रदान करणारा जो काही आहे तो दानशूर दातारा तुमच्या कृपा कटाक्षाने. तुम्ही कृपा कटाक्ष घेतला, तुम्ही माझ्यावर कृपा कटाक्ष टाकला. कटाक्षच म्हणलेला आहे. कटाक्ष म्हणजे काय? एक कवडसा, म्हणजे तुम्ही कृपेची दृष्टी माझ्याकडे केलेली नाही, कारण तुमच्या खाली किंवा तुम्हाला या जीवनामध्ये अनेक जण, तुम्ही सर्वांचेच नाथ असल्यामुळे इतक्या लोकांचं तुम्हाला कल्याण करायचं आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त माझ्याकडे कृपा कटाक्ष टाकला तरी मी माझं उद्धार होईल हे मला माहिती आहे. आणि म्हणून इथे म्हणतात कृपा कटाक्ष हा शब्द वापरलेला आहे की सद्गुरू म्हणून बऱ्याच वेळेला आम्ही सद्गुरूंच्या सारखं पुढं करण्याचा प्रयत्न करतो, त्यांची सारखी दृष्टी आमच्यावर राहील असा प्रयत्न करतो. याच वेळेला आमची दृष्टी ही स्थूल दृष्टी आहे, याच वेळेला आमची दृष्टी ही डोळ्याची दृष्टी आहे, चर्म दृष्टी आहे. इथे ज्या वेळेला साधक हा सूक्ष्म रूपानं सद्गुरूंच्याकडे पाहतो त्यावेळेला तो कधीही शरीरांकडे पाहत नाही. तो शरीराने सद्गुरूंच्या समोर गेला नाही तरी काहीही हरकत नाही. सद्गुरू आणि तो हे सूक्ष्म रूपानं एकमेकांना, म्हणजेच मनाने एकमेकांना जोडलेले आहेत. म्हणजेच काय आहे तर सद्गुरूंनी जसं सांगितलेलं आहे तसा शिष्य वागलेला आहे, तसं त्याचं आचरण केलेलं आहे. आणि म्हणूनच त्या सद्गुरूंचा कृपा कटाक्ष माझ्यावर झालेला आहे. म्हणून तुम्ही दातारा आहात आणि मी सार्थक झालेलो आहोत. एवढा मोठा गर्भितार्थ इथे कल्याण स्वामी या एकाच पदामध्ये सांगतायत. सार्थक झाले जी दातारा तुमच्या कृपा कटाक्षे सदा. ज्या मनाचेनी संगती जन्म घेतले पुनरावृत्ती. कारण आता मला हेही कळलेलं आहे की ज्या वेळेला मी जन्म घेतो, वेगवेगळे जन्म घेतले किंवा ह्या शरीरामध्ये मी ह्या जन्म घेऊन आलेलो आहे ते सुद्धा या मनामुळेच आलेलो आहे, या मनामध्ये असलेल्या अज्ञानामुळे आलेलो आहे, या मनामध्ये असलेल्या अनेक कामनेमुळे आलेले आहेत की जी कामना मला या जीवनामध्ये येऊन, या शरीरामध्ये येऊन पूर्ण करायची आहे. म्हणूनच माझा जन्म कुणामुळे झाला तर माझा जन्म माझ्याच मनामुळे झाला, माझाच जन्म माझ्या मनामध्ये असलेल्या अज्ञानामुळे झाला, माझाच जन्म माझ्या मनामध्ये असलेल्या कामनेमुळे झाला. आणि म्हणूनच इथे म्हणतात या मनाचेनी संगती जन्म घेतलंय पुनरावृत्ती. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा जन्म मरण जन्म मरण जन्म मरण
या पुनरावृत्तीमध्ये अडकून पडलेलो. माया माईक असोनी भ्रांती वरपणा झालो होतो. शिष्य स्वतः कबूल करतोय इथे की अरे हे मन म्हणजेच माझी माया आहे. हे माझं मनच हे मायेचं स्वरूप असल्यामुळे मी या मायेमध्ये, या माईक असलेल्या या जीवनामध्ये माझ्याच मनामुळे, माझ्याच मनाच्या संगतीत असल्यामुळे मी भ्रांतीमध्ये, मी भ्रमामध्ये मी भरकटत होतो. कारण का की भ्रांती याचाच अर्थ आहे की मिसअंडरस्टँडिंग. भ्रांतीचा अर्थ असा आहे की मोह. भ्रांती याचाच अर्थ असा आहे की माझ्यामध्ये असलेला भ्रम. कारण मनामध्ये माझ्या वेगवेगळ्या इच्छा असतात आणि मला असं मनापासून वाटतं की माझ्या मनात असलेल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर मी आनंदी होईन, मी सुखी होईन, माझ्या जीवनाचं सार्थक होईन, माझ्या जीवनामधली सर्व कर्तव्य मी पूर्ण करेल. हेच आमचं मिसअंडरस्टँडिंग आहे. हेच आमचं मनाने आमच्यावर मिळवलेला विजय आहे. आणि हे असं अंडरस्टँडिंग असणं म्हणजेच आम्ही मायेमध्ये आहोत. आम्ही मायेनं झपाटलेले आहोत. आम्ही या भवसागरामध्ये गटांगळ्या खात आहोत. याचाच अर्थ आम्ही इथे येऊन पूर्णपणे मायेच्या अधीन झालेलो आहोत. आणि म्हणून इथे म्हणतात की जिमी मानवी किंकर एक एकी झालो विश्वंभर संदेह तुटला थोर यातायातीच. आणि ज्या वेळेला मी मायेच्या अधीन असतो त्यावेळेला मी कधीही सुखी नसतो, कधीही माझ्या जीवनाचं सार्थक होत नाही. आणि म्हणून मी मानवी किंकर होतो. मी मानवी जन्म घेतो, मी मनुष्य जन्म घेतो, पण मी किंकर असल्यामुळे, मी नेहमी त्या मायेच्या अधीन असल्यामुळे, मायेचा दास असल्यामुळे माया मला तिला पाहिजे तशी मला घेऊन जाते. माया घेऊन जाते म्हणजे दुसरं तिसरं कोणीही नाही, माझं स्वतःच मन मला या जीवनामध्ये जगून देत नाही. माझं स्वतःच मन माझ्या जीवनामध्ये मला शांत करत. माझं स्वतःच मन माझ्या जीवनामध्ये कधीही मला आनंद देत नाही. आणि म्हणूनच मी आयुष्यभर या मनामध्ये असलेल्या इच्छा, मनामध्ये असलेल्या कामना, मनामध्ये असलेले सगळे विकार यांच्यामध्ये अडकून बसलेलो आहे. आणि म्हणून मी दास आहे. आणि काय झालं कुणाला माहिती की माझ्याच सर्वेश्वर स्वामी असलेल्या नाथांचा माझ्यावर कृपा कटाक्ष पडला आणि त्यांनी मला उपदेश केला. आणि त्यांनी मला उपदेश केल्यानंतर तो उपदेश घेण्याचं साधन हे सुद्धा मनच आहे की जे मन माझं दासत्व, मी मनाचा दास्य झालेलो होतो, त्या मनामुळेच मी या जीवनामध्ये अतिशय दुःखी कष्टी झालेलो होतो. मी इथे जीवनामध्ये जगत असताना भवसागरामध्ये गटांगळ्या खात होतो. आणि काय झालं मला माहिती नाही की या उपदेशानं मी कोण आहे मला कळलं. मी दास नाही तर मी विश्वंभर आहे हे मला कळलं. म्हणजे मी या मायेच्या अधीन नाही तर मी या मायेचा अधिपती आहे हे मला कळलं. मीच या मनाचा दास नाही तर मीच या मनाचा स्वामी आहे हे मला कळलं. आणि ज्या वेळेला मी या मनाचा स्वामी आहे हे ज्यावेळेला मला कळलं, याचा अर्थ असा झाला की मी आता मनाच्या प्रमाणे वागत नाही, मन माझ्या प्रमाणे वागत. मी आता या मनाच्या अधीन नाही तर मीच या मनाला आज्ञा देतो, मीच या मनाला सांगतो की आता आपण काय करायचं आहे. आणि यालाच शब्द वापरला आहे की एकाएकी झालो विश्वंभर. विश्वंभर म्हणजे मीच माझ्या जीवाचा, मीच माझ्या आयुष्याचा, मीच माझ्या जीवनाचा. कारण माझं विश्व हे माझं विश्व आहे. माझं विश्व आणि आपल्या सगळ्यांचं विश्व वेगवेगळं आहे. कारण मी जसा विचार करतो तसं माझं विश्व आहे. जसं माझं मन आहे तसं माझं विश्व आहे. जर माझ्या मनामध्ये आनंद असेल तर माझं विश्व आनंदी आहे. जर माझ्या मनामध्ये दुःख असेल तर माझं विश्व हे दुःखी आहे. बघा, जरी आयुष्यामध्ये जर माझ्या घरामध्ये जर एखादं दुःख झालं असेल तर मी दुःखी असतो, पण भले संबंध सगळं जग त्यावेळेला आनंदी असेल, पण माझं जग माझ्यासाठी दुःखी असतं कारण मी माझ्या मनामध्ये दुःख आहे.
म्हणून माझं जग किंवा माझं विश्व हे कुठे बाहेर नाही, तर माझं जग, माझं विश्व हे माझ्या मनामध्येच आहे. आणि म्हणून एकाएकी झालो विश्वंभर, म्हणजे काय झालो तर मीच या मनाचा स्वामी झालो, विश्वंभर झालो. कशामुळे झालो, कसा झालो, तेही सांगतात की सहजासहजी आम्ही विश्वंभर होऊ शकत नाही. सहजासहजी आम्ही आमच्याच मनाचा स्वामी होऊ शकत नाही. सहजासहजी आम्ही मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण असं म्हणू शकत नाही. सहजासहजी आम्ही असं म्हणू शकत नाही की अरे तुका आकाश आहे. असं ज्या वेळेला भावना माझ्या मनामध्ये निर्माण होते, ज्या वेळेला माझ्या मनातून सर्व विषयांचा निराश होतो, मला कळतं की मी कोण आहे. मला कळतं की अरे माझ्या कामना, इच्छा या मला कधीही आनंद, शांतता देणार नाहीत, तर या फक्त इथे येऊन फक्त माझं भरण पोषण करण्यासाठी केलेल्या एखाद्या या प्रयत्न आहे, ते कर्म आहे, याच्या व्यतिरिक्त तिकडे काहीही दुसरं नाही. आणि म्हणूनच हे ज्यावेळेला मला समजतं, हे ज्यावेळेला मला कळतं, त्याच वेळेला मी विश्वंभर होतो. आणि ज्या वेळेला मी विश्वंभर होतो तेव्हा काय होतं, किंवा मी विश्वंभर कधी होतो, तर माझ्या मनामध्ये असलेल्या जे काही डाऊट्स आहेत, हा सगळा मनाचा खेळ आहे. मी दुःखी आहे मनातूनच, मी किंकर आहे मनातूनच, मी अतृप्त आहे मनातूनच, मी डाऊटफुल आहे मनातूनच, मी मोहग्रस्त आहे मनातूनच, माझं मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे मनातूनच, आणि मी आता तृप्त होतो मनातूनच, मी आता माझं जीवन सार्थक होतं तेही मनातूनच, मी जे मिसअंडरस्टँडिंग झालेलं होतं ते अंडरस्टँडिंग मध्ये कन्वर्ट होतं ते सुद्धा मनातूनच, मी जे किंकर होतो तो आता विश्वंभर झालेलो आहे तो सुद्धा मनातूनच, मी अज्ञानी होतो तेही मनातून, आणि ज्ञानी झालो तोही मनातून. आणि जो संदेह, जो डाऊट, जो प्रॉब्लेम, जो क्वेश्चन्स मला आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराने सतावत होता तो सुद्धा मनातूनच. आणि तो प्रश्न, तो डाऊट, तो संदेह, तो गेल्यानंतर काय होतं तर मी विश्वंभर. म्हणून जर अनुभव काय आहे, स्वानुभव काय आहे, तर स्वानुभव एवढाच आहे की माझे पूर्णपणे सर्व डाऊट्स क्लिअर झालेले आहेत. माझा जीवनामध्ये माझ्याबद्दल असलेले अनेक डाऊट्स, माझ्याबद्दल असलेले अनेक संदेह, माझ्याबद्दल असलेले अनेक कॉम्प्लेक्सेस, वेदर इट इज सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स और इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, ते सर्व कॉम्प्लेक्सेस आता संपलेले आहेत. आणि मी आता शांत झालेलो आहे. म्हणजे काय झालेलं आहे तर माझ्या मनामध्ये आता कुठलेही डाऊट्स नाहीत, कुणाबद्दलही डाऊट्स नाहीये. सो आय डोंट एक्सपेक्ट एनिथिंग. I don't expect from myself. I don't expect from anybody. I don't expect from this universe. I don't expect anything from my Sadguru. I don't expect anything from even my God. कारण का की आता पूर्णपणे संदेह मी स्वतः विश्वंभर झालेला असल्यामुळे मला कल्पना आलेली आहे, मला समजलेलं आहे की आता मी कोण आहे. मी किंकर नाही, मी दास नाही, मी स्वतः समर्थ स्वरूप आहे, मी स्वतः ब्रह्म स्वरूप आहे, मी स्वतः ज्ञान स्वरूप आहे, मी स्वतः आनंद स्वरूप आहे, मी स्वतः तृप्त आहे, मी स्वतः समाधानी आहे. मला आता दुसरीकडे कुठेही जायचं कारण नाही, मला कुणाकडे जाऊन ते सुख समाधान मिळवायचं नाही. त्यामुळे सर्व संदेह, सर्व कॉम्प्लेक्सेस, सर्व मिसअंडरस्टँडिंग दूर झाल्यामुळे आता यातायात नाही. यातायात म्हणजे इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ का इकडे जाऊ, इकडे गेल्यानंतर मला आनंद मिळेल, तिकडे गेल्यानंतर मला सुख मिळेल, इकडे गेल्यानंतर मला कुणीतरी चांगलं म्हणेल किंवा चांगलं म्हणणार नाही. ही जी सगळी यातायात जी आम्ही आयुष्यभर करत राहतो, नवे नवे या जन्मामध्ये नव्हे तर अनेक जन्म मी यातायातीमध्ये घालवतो, तो मी शांत होतो. आणि काय होतो, मी संसाराहूनही सुटलो. संसार म्हणजे ग्रहस्थाश्रम नव्हे. संसार म्हणजे जे काही मला हे दिसतं हा सगळा संसार आहे. हा सगळा संसार ज्या वेळेला मला सत्य वाटतो, हा संसार हा ज्या वेळेला मला असं लक्षात येतं की या संसाराला साठी मी जन्मलेलो आहे,
आणि या संसारामध्येच मला राहिलं पाहिजे आणि हेच अशा पद्धतीने मला जगलं पाहिजे, हे ज्या वेळेला मला वाटतं तोपर्यंत मी या संसारामध्येच म्हणजेच या भवसागरामध्येच आहे. आणि मग काय होतं, ज्या वेळेला मी विश्वंभर होतो, ज्या वेळेला कृपा कटाक्ष सद्गुरूंचा माझ्यावर पडतो, ज्या वेळेला मला समजतं, मला अनुभव येतो आणि मी काय होतो, या भवसागरातून मी पार होतो, पहिलं पार होतो. म्हणजेच सद्गुरु रूपी नावेतून या भवसागरातून मला ते घेऊन जातात आणि काय होतं, माझा स्वतःचाच अनुभव असा होतो की मीच सकळ विस्तारलो सर्वाभूतीस राम. म्हणजे आता मला असं वाटतं की अरे मी स्वतःच या शरीरामध्ये मावत नाहीये. माझं शरीर फक्त मी शरीराने मी लिमिटेड नाही, मी स्वतः इनफायनाइट आहे, मी सुद्धा अनलिमिटेड आहे. आणि मी सुद्धा अनलिमिटेड आहे हे शरीराने होऊ शकत नाही. हे शरीराने मी, कारण मी शरीराने नेहमी लिमिटेडच आहे, पण मी माझ्या आत असलेल्या आत्मचैतन्याच्या दृष्टीनं मी अनलिमिटेड आहे. आणि हे जरा ऐकायला आपल्याला अतिशय प्रॉब्लेम येतो. हे समजून कसं घ्यायचं हे आम्हाला अतिशय कळत नाही, की आम्हाला दिसतं फक्त हा माणूस, दिसतं फक्त त्याचं शरीर, आणि तरी सुद्धा तो म्हणतो की तुका आकाशा एवढा. दिसतोय माणूस आमच्या समोर, पण तोच म्हणतो की मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. असं कसं काय, तर सध्याच्या क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम फिजिक्स, अगदी या सायन्सच्या जरी आपण आधारे जर पाहिलं, तर त्यावेळेला तो जी अनुभव आहे, तो अनुभव शरीराचा नाही. कारण शरीर हे जड आहे, शरीर हे स्थूल आहे, शरीरामध्ये बाकी सर्व आहे. जर आम्ही त्याच्या शरीराच्या आत गेलो, म्हणजे काय, तर ऍटम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला सगळ्यांना केमिस्ट्रीमध्ये ऍटमच्या आत असलेले प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन माहिती आहेत. म्हणजेच ह्याला सब अटॉमिक पार्टिकल म्हणतात, हेही आम्हाला माहिती आहे. म्हणजे वरून जरी आम्ही शरीर रूपी ऍटमनी जरी बनलेलो आहोत असं जरी आम्ही म्हणलो, तरी आम्ही आमच्या शरीराच्या आत सब अटॉमिक पार्टिकल आहेत, हे आम्ही शिकलेलो आहोत सायन्समध्ये, अगदी अलीकडं आमच्याच या जीवनामध्ये. आता फक्त एवढंच लक्षात घ्यायचं की सब अटॉमिक पार्टिकल ज्यावेळेला मी अजून त्याच्या आत जातो, त्यावेळेला प्रोटॉनच्या आत, न्यूट्रॉनच्या आत फोटॉन आहेत. फोटॉनच्या आत अजून सब अटॉमिक पार्टिकल मध्ये जर गेलो, तर आता त्याला गॉड पार्टिकल्स म्हणतात. किंवा अशा ज्या वेळेला सब अटॉमिक पार्टिकलच्या वेळेला ज्यावेळेला आम्ही घेतो, त्यावेळेला न्यूटॉनिक फिजिक्स किंवा मास आणि ग्रॅव्हिटी आम्हाला लागू होत नाही. आणि मास आणि ग्रॅव्हिटी आम्हाला लागू होत नाही याचाच अर्थ असा झाला की मी आता मॅटर नाही, मी आता स्थूल नाही. तर क्वांटम फिजिक्सच्या संदर्भात जर विचार केला, तर इथे सर्व या युनिव्हर्समध्ये एव्हरीथिंग इज वेव्ह. आणि वेव्ह असल्यामुळे आता त्याला न्यूटॉनिक फिजिक्स म्हणजे मास आणि ग्रॅव्हिटी नाही, त्यामुळे ग्रॅव्हिटीच नसल्यामुळे मीच एकाच वेळेला मी शरीराने पण आहे आणि मीच एकाच वेळेला शरीराच्या अतीत आहे. आणि ज्यावेळेला मी हे एकाच वेळेला ज्याला मी म्हणतो, त्याच वेळेला मी शरीराच्या दृष्टीने मी लिमिटेड आहे आणि त्याच वेळेला शरीराच्या आत सबअटॉमिक किंवा अजून सूक्ष्म पद्धतीने जर आम्ही विचार केला, तर मी जर वेव्ह जर असेल, तर मी सर्वांच्या मध्ये असलेला वेव्ह आहे. आणि म्हणूनच त्या दृष्टिकोनातून जर आम्ही जर विचार केला, त्याच्या अनुषंगाने जर आम्ही मनामध्ये हे समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळेला आम्हाला कळतं की मीच सकळ विस्तारलो सर्वाभूतीस राम. म्हणूनच त्याच अनुषंगाने, त्याच अनुभवातून संत तुकाराम म्हणतात की तुका आकाशा एवढा. त्याच अनुभवातून ज्ञानेश्वर महाराज माऊली म्हणतात की भरला घन टात, भरला घन दाट हरी दिसे. की तो हरी हा माझ्या आत पूर्णपणे सगळीकडे काठोकाठ भरलेला आहे आणि मी स्वतःच हरी आहे. म्हणून इथे हाच एक्झॅक्टली सेम अनुभव इथे शिष्य सांगतो की मीच सकळ विस्तारलो सर्वाभूतीस राम. असं ज्या वेळेला म्हणतो, त्यावेळेला सगळ्यात अतिशय महत्वाचं म्हणजे काय, तर माझ्यामध्ये असलेला माझा स्वतःचा अहंकार, अभिमान पूर्णपणे गेला असेल, त्याच वेळेला मी असं म्हणू शकतो की मी या ब्रह्मांडाशी एकरूप जर व्हायचं असेल, मी जर या ब्रह्मांडामध्ये विस्तारलो असं जर मला वाटायचं असेल, तर माझा स्वतःचाच एक
अनुभव म्हणजेच अभिमान किंवा अहंकार जर नसेल तरच मी सगळ्यांशी एकरूप होऊ शकतो. माझा स्वतःचा जर अहंकार जर ते असेल, अभिमान जर तिथे असेल, तर मी दुसऱ्याची कसा एकरूप होणार, होऊ शकत नाही. आणि म्हणून जर प्रिरिक्विजिट कंडिशन आहे की मी जर सकळ विस्तारलो सर्वाभूती, तर त्यावेळेला माझा अभिमान हा गेला पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेला माझा स्वतःचा अभिमान जातो, कसं स्टेप बाय स्टेप आलंय बघा. जर मी सकळ विस्तारलो असेल, सर्वाभूती असेल, आणि जर सर्वाभूती मी जर राहिलेलो असेल, तर माझा स्वतःचा अभिमान, माझ्या शरीराप्रती असणारा अभिमान पूर्णपणे गळून पडलेला असल्यामुळे माझ्यामध्ये आता डुअरशिप नाही. हे मला करायचं आहे, ही माझी कामना आहे, हे मला मिळवायचं आहे, ही माझी बकेट लिस्ट आहे, ही भाषा तिथे येत नाही. कारण आता मी अकर्ता झालेलो आहे. ज्या वेळेला मी असतो, मी ज्या वेळेला शरीरामध्ये असतो, मी ज्या वेळेला ह्या शरीरापुरता मी स्वतःला मर्यादित करतो, आणि शरीरापुरता ज्याला मर्यादित करतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली मी आणि माझं ही भावना मनामध्ये उत्पन्न होते. मी, माझं शरीर, माझी माणसं, माझी संपत्ती, माझं घर, माझा मान सन्मान, हे सगळं जे आहे हे सगळं डुअरशिप मधून येतं, स्वतःमध्ये असलेल्या अहंकारामधून, अभिमानामधून येतं. आणि ज्या वेळेला हे सगळं एक संपतं, त्याच वेळेला आम्ही म्हणू शकतो की मी करूनी अकर्ता, मी भोगूनी अभोगता, मज पण मध्ये वार्ता मीपणाची नाही. म्हणजे आता माझ्यामध्ये मीपणाच नाही, माझ्यामध्ये माझा स्वतःचा अभिमान नाही, म्हणजे आता माझं स्वतःच काहीही राहिलेलं नाही. हे शरीर माझं राहिलेलं नाही, माझं मन माझं राहिलेलं नाही, माझ्या मनात असलेल्या कामना माझ्या नाहीत. मी आता काहीही नाही, मी आता कुणाचाही नाही. ऐसे जे का निजबीज, गाळी व मीपणाचा फुंज, तो मुरालिया सहज, सिद्धची आदी अंती राम. आणि अशी ज्या वेळेला अवस्था होते, ही अवस्था कधी होईल, तर ज्या वेळेला मी माझं स्वतःच पूर्णपणे सगळं सोडून देईन, म्हणजेच त्यागेन एव अमृतत्व मानशु. मी सर्व गोष्टींचा त्याग करेन, त्याच वेळेला मला तो अमृतत्व मिळेल. हा पॅराडॉक्स आहे, अध्यात्मातला पॅराडॉक्स आहे. आम्ही आयुष्यभर कशाचाही त्याग करू शकत नाही आणि गोष्टी मिळवायला जातो, त्यामुळे आम्हाला कधीही अमृतत्व म्हणजे तो आनंद मिळत नाही. आणि जर आम्हाला आनंद मिळवायचा असेल, दॅट इज द फायनल डेस्टिनेशन, किंवा या प्रस्थानतळीचं शेवटचं जर डेस्टिनेशन, जर आम्हाला जो आनंद पाहिजे असेल, तर त्यावेळेला मी पूर्णपणे त्याग केला पाहिजे. म्हणजेच काय, तर माझ्या शरीराचा त्याग, माझ्या मनाचा त्याग, माझ्या कामनांचा त्याग, माझ्या अभिमानाचा त्याग. आता हा त्याग कसा आहे, हा मनातून आहे. माझा शरीराचा त्याग मला कधीही करता येत नाही, कारण शरीरामध्ये त्याग करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे नाही. माझं शरीरापासून जर त्याग करायचा असेल, तर मला यमालाच बोलवलं पाहिजे, आणि म्हणून तो येईल तोपर्यंत मी या शरीरामध्ये राहिलोच पाहिजे. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत माझं या शरीरामध्ये राहणंच आवश्यक आहे. मग मी शरीराचा त्याग कसा करेन, तर शरीरामध्ये असलेलं माझं जे शरीराबद्दल असलेलं जे प्रेम आहे, माझ्याच शरीराबद्दल माझं असलेली जी आसक्ती आहे ती टाकणं म्हणजेच त्याग आहे. म्हणूनच मीच माझ्या शरीराचा त्याग करायचा आहे, मनातून त्याच्याबद्दल असलेली आसक्ती काढून टाकायची आहे. मीच माझ्या मनाचा त्याग करायचा आहे, म्हणजेच मी माझ्या मनाची आसक्ती काढून टाकायची आहे, त्याग करायचा आहे. मीच माझ्या मनामध्ये असलेल्या कामनांचा त्याग करायचा आहे. आणि त्याग केल्यानंतर जर काय होतं, त्याच वेळेला मला कळतं की मी कोण आहे. ऐसे जे का निज बीज, गाळी व मीपणाचा फुंज, तो मुरालिया सहज, सिद्धची आदी अंती राम. मग अमृतत्व म्हणजे काय, फायनल डेस्टिनेशन काय, की मी कोण आहे. निज बीज म्हणजे मी, माझं स्वतःच खरं स्वरूप काय आहे, मी नक्की कोण आहे, हे जेव्हा कळतं तेच म्हणजे निजबीज आहे. आणि ते कशातून केव्हा कळतं, की गाळी व मीपणाचा फुंज. जोपर्यंत माझा अभिमान गाळणीत अतिशय तो सूक्ष्म आहे, त्यामुळे तो गायला जात नाही. तो गायला जाणंच म्हणजे काय, तर मी माझा अभिमान सोडणं होय. आणि तो एकदा सोडल्यानंतर साधक हा साधक राहत नाही, तो सिद्धच होतो. तो स्वतः प्रभू श्रीराम होतो, तो स्वतः समर्थ होतो. आणि हे ज्या वेळेला स्वतः अनुभव
शिष्य ज्यावेळेला सांगतो, कल्याण स्वामी ज्यावेळेला समर्थांना सांगतात, ऐशा शिष्याचा संकल्प म्हणून भोले भवरिपू संसार सर्प भग्न दर्पू केला जने राम. म्हणून हा आता समर्थांच्या तोंडाचं वाक्य आहे की अरे शिष्याने असा संकल्प केला, अशा पद्धतीने साधना केली की असा मला तिथपर्यंत शेवटपर्यंत मला जायचं आहे, असा शिष्याचा संकल्प तरी केला पाहिजे शिष्याने. आम्ही शेवटपर्यंत का जात नाहीत? कारण आम्ही शेवटपर्यंत जायचं आहे हा आम्हाला आधी पहिल्यांदा माहिती नसतं, आणि माहिती असलं तरी तसं आम्हाला जायचं नसतं, कारण त्याच्यासाठी असणारे कष्ट, त्याच्यासाठी असणारी साधना आम्हाला करायची नसते. आणि म्हणून आम्ही एस्केपिंग मेकॅनिझम म्हणून आम्ही असं म्हणतो की आमच्या मनामध्ये आम्हाला आम्ही तिथं जाऊ शकत नाही, ते सगळं संतांचं काम आहे, ते सगळं समर्थांचं आहे. आम्ही आपलं काय बाबा सामान्य माणसं, आणि त्यामुळं आम्ही सामान्य माणसं असल्यामुळे आम्ही तिथपर्यंत जाऊ शकणार नाही. असं ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला शास्त्र सांगतं की तुम्ही तुमचा स्वतःचा, आम्ही आमचा स्वतःचा अपमान करून घेतो, म्हणजेच आम्ही त्या परब्रह्माचा, आत असलेल्या आत्मचैतन्याचा, आत असलेल्या आत्मविश्वासाचा अपमान करतो. कारण आम्ही प्रत्येक जण जर ते आत्मचैतन्य जर घेऊन जन्माला आलो असू, आम्ही प्रत्येक जण तर त्या आत्मविश्वासाने जर आम्ही बोलायला लागलो तर आम्ही कधीही असं म्हणणार नाही. आणि म्हणूनच शिष्याचा संकल्प अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणूनच ते भवरिपू म्हणजे संबंध, या सगळ्या जे शत्रू आहेत त्यांच्यावर, जे भवावर मिळवलेले, मात केलेले जे गुरु आहेत, ते म्हणतात की त्यांनी संसार रूपी जो सर्प आहे त्याचा तो भग्न केलेला आहे. आणि म्हणून पुढे जातात, ते म्हणतात की जे स्वामींच्या हृदयी होते ते शिष्यास बाणले अवचिते, जैसे सामर्थ्य परिसाचे ते लोहा अंगी बाणेसे. म्हणून हे अध्यात्म कधीही असं नाही की आम्हाला हे व्यवहारामध्ये आम्हाला हे माहिती नाही ते आम्ही माहिती करून घेतो. व्यवहारामध्ये जे आमच्याकडे नसतं ते आम्ही मिळवायचा प्रयत्न करतो. इथे अध्यात्मामध्ये आम्हाला एकच मिळवायचं आहे की जे आमच्या सद्गुरूंच्याकडे आहे. आणि त्यामुळे सद्गुरू सुद्धा देण्यासाठी ज्या वेळेला शिष्याकडे येतात त्यावेळेला ते सुद्धा त्यांच्याकडे जे आहे तेच देतात. आणि त्यामुळे त्यावेळेला शेवटी दोघांच्या मध्ये साम्य निर्माण. त्यामुळं अध्यात्मामध्ये शिष्य आणि गुरु हे दोन वेगळे राहत नाहीत, सगळ्यात शेवटी दोघही एकच होतात. हे अध्यात्मामधलं अतिशय पेक्युलियर डिफरन्स आहे. हे जर आम्ही लक्षात ठेवलं तर आमच्या लक्षात येईल की डेस्टिनेशन काय आहे. डेस्टिनेशन एकच आहे की मी सद्गुरूंसारखा होणार. आणि सद्गुरू काय आहेत तर ते स्वतः ब्रह्मस्वरूप आहेत. म्हणजे मी काय होणार तर मी सुद्धा ब्रह्मस्वरूप होणार. म्हणजे या अध्यात्माचं सगळ्यात शेवटी डेस्टिनेशन काय आहे तर आम्ही सगळेजण एकच होणार. म्हणजे मी आहेच आधी स्वतः ब्रह्मस्वरूप, पण जे मला आतापर्यंत माहिती नाही, मला त्याचा अनुभव नाही, ते मी अनुभवणार. आणि काय होणार, मी स्वतः ब्रह्मस्वरूप होणार. माझे सद्गुरू आधीच ब्रह्मस्वरूप आहेत, त्यामुळे मी ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर मी काय होणार, मी दुसरं काहीच होऊ शकत नाही, मी त्यांच्यासारखाच होणार. आणि त्यामुळे जर ते ब्रह्मस्वरूप असतील आणि मी त्यांच्यासारखं होणार असेल तर मीही ब्रह्मस्वरूप होणार. आणि जे आता जर ते स्वतः ब्रह्मस्वरूप झाले असतील आणि मीही स्वतः ब्रह्मस्वरूप जर झालेलं असेल तर दोघांमध्ये आता काहीच डिफरन्स नाही. म्हणून आम्हीही दोघेही ब्रह्मस्वरूप झालो. आणि दोघेही ब्रह्मस्वरूप झालो याचाच अर्थ असा झाला की दोघेही एकरूप झालो. आता कोणीही शिष्य नाही आणि आता कोणीही गुरु नाही. आता हे फक्त दोघांपुरतं मर्यादित नाही, कारण ते गुरु सुद्धा त्यांच्या सद्गुरूंशी एकरूप होऊनच हे झालेले आहेत. त्यामुळे तेही सद्गुरूंशी एकरूप झाल्यामुळे सर्व गुरु परंपरा एकच होते. आता सर्व गुरु परंपरा एकच झाली तरी सुद्धा जर विचार केला तर हे विश्व हे सुद्धा सगळं ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ते विश्वस्वरूप होता. त्यामुळे मजा काय आहे की इथे सगळेच विश्वस्वरूप झालेले आहेत, सगळेच विश्वंभर झालेले आहेत, सगळे सर्वेश्वर झालेले आहेत, सगळेच एकरूप झालेले आहेत. आता कुणामध्येच अभिमान नाही, कुणामध्येच लिमिटेशन्स नाही, कुणामध्येही सगळेजण अनलिमिटेड झालेले आहेत. आणि म्हणून इथे म्हणतात
की ये हृदयीचे ते हृदयी घातले, याचाच अर्थ असा झाला की ज्या वेळेला एका हृदयामधलं दुसऱ्या हृदयामध्ये घातलं जातं त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये एका हृदयामध्ये जास्त होतं, नंतर दुसऱ्या हृदयामध्ये कमी होतं. सद्गुरूंच्या हृदयामध्ये ब्रह्मस्वरूप होतं, शिष्याच्या हृदयामध्ये ब्रह्मस्वरूप नव्हतं. ज्या वेळेला हृदय हृदय एक झाले असं ज्या वेळेला म्हणलं जातं त्यावेळेला काय होतं, तर सद्गुरू आणि शिष्य या दोघांचं हृदय एक होतं. हृदय एक होतं, मन एक होतं, म्हणजे काय होतं, तर दोघही एकरूप होतात, दोघही एक होतात. नामरूपानी जरी ते वेगवेगळे असले तरीही ते एकरूप झालेले आहेत. जैसे सामर्थ्य परिसाचे ते लोहा अंगी पाणी श्राम दृष्टांत देतात की अरे परिसाच्या जवळ जर लोखंड नेलं तर काय होतं, तर लोखंडच सोन्याचं होतं. म्हणजे आणि म्हणून सद्गुरूंच्याकडे काय आहे, तर परिसाचं सामर्थ्य असल्यामुळे परिस स्पर्श झाल्यामुळे शिष्य परिस झाला तत्वता. शिष्य गुरु शिष्यांची ऐक्यता झाली स्वानुभव सुद्धा. म्हणून काय झालं, तर गुरु शिष्यांची ऐक्यता झाली. म्हणून परीस हा सुद्धा सद्गुरु स्वरूप नाही, कारण परीस काय करतो, फक्त लोखंडाला सोनं बनवतो, तो स्वतः सोनं होत नाही. पण इथे हा दृष्टांत हा पूर्ण दृष्टांत नाही. इथं काय होतं, तर सद्गुरू हे परिसापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. ते सद्गुरू काय करतात, तर शिष्याला आपल्यासारखं करतात आणि म्हणून गुरु शिष्यांची ऐक्यता होते. आणि म्हणून इथे या अध्यात्मामध्ये ज्या वेळेला प्रस्थानत्रयीमध्ये एकच डेस्टिनेशन आहे आणि ते डेस्टिनेशन म्हणजे गुरु शिष्यांची ऐक्यता होते. आणि हा स्वानुभव आहे. गुजर स्वामीच्या हृदयीचे शिष्याशी वर्मतयाचे प्राप्त झाले योग्यांचे निजबीजते. आणि हे आता समर्थांच्या काळामध्ये नाही, वर्षानुवर्ष जन्मानुजन्म अनेक हीच आमची संस्कृती सांगते की ज्या ज्या वेळेला गुरु शिष्यांचा संवाद होतो, ज्या वेळेला अर्जुन आणि जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण यांचा संवाद होतो त्यावेळेला दोघही एकच होतात. ज्या ज्या वेळेला कुठलाही शिष्य कुठल्याही गुरूंच्याकडे जातो त्यावेळेला तो गुरूंसारखा होतो. आणि आता शिष्याचं जर काम एकच आहे की मला जर गुरूंसारखं जर व्हायचं असेल तर मी गुरु कुठला केला पाहिजे, जे शिष्याला पाहिजे तसं त्यानं गुरु केला पाहिजे. जर शिष्याला वाटत असेल की शिष्याचं जर एमच ब्रह्मस्वरूप होण्याचं असेल तर तो सुद्धा गुरु असा शोधेल की ते सुद्धा स्वतः ब्रह्मस्वरूप झालेले आहे. जर शिष्याला असं वाटत असेल की शिष्याच्या काही सगळे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करणारा गुरु जर पाहिजे असेल तर तो त्या गुरूंकडे जाईल आणि तो गुरु ते शिष्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आणि तो शिष्य आणि गुरु सेमच होईल. याच्यामध्ये काय झालं, गुरुही खाली गेला, शिष्यही खाली गेला, दोघही खालच्या पातळीवर गेले. इथे गुरुही महान आहेत, इथे शिष्यही महान आहेत. दोघांनाही वाटत आहे की गुरुही म्हणतायत की ते स्वतः ब्रह्मस्वरूप आहेत आणि शिष्याला सुद्धा संकल्प आहे की मला सुद्धा ब्रह्मस्वरूपाला जायचं आहे. आणि म्हणून ते दोघेही निजबीज म्हणजे ब्रह्मस्वरूपाला स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त होतात की जे एकच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की बहुत जन्मांच्या शेवटी झाली स्वरूपाची भेटी, एका भावार्थासाठी परब्रह्म जोडले सुद्धा. म्हणून शिष्याच्या मनामध्ये जो खरा साधक आहे, जो खरा शिष्य आहे, तो त्याच्या मनामध्ये एकच संकल्प आहे, त्याच्या मनामध्ये एकच भावना आहे की ज्या वेळेला तो सद्गुरूंच्या भेटतो, सद्गुरूंना चरणापाशी जातो त्यावेळेला म्हणतो की आता मला कुठल्याही विषयांबद्दल काही नको आहे. म्हणून असं म्हणलं जातं की शिष्य ज्या वेळेला सद्गुरूंना भेटायला जातो त्यावेळेला तो शुष्क अशा असणारे लाकडं म्हणजे समिधा घेऊन जातो. समिधा म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आता मला विषयांबद्दल काहीही रस राहिलेला नाही. लाकडामधले सर्व रस काढून घेतल्यानंतर लाकूड जसं शुष्क झालेलं आहे तसा आता मी झालेलो आहे. मला आता कुठल्याही कामना नाहीत, मला इच्छा नाहीत, विषयांच्या कामना नाहीत. मला फक्त एकच इच्छा आहे की मला त्या परब्रह्माला, मला स्वस्वरूपाला जाणायचं आहे. आणि असाच जो शिष्य असतो, असाच जो संकल्प करणारा असतो त्यालाच सद्गुरू तिथपर्यंत घेऊन जातात आणि त्याला ते स्वरूप दाखवतात. आणि ते स्वरूप दाखवण्यासाठी इथे म्हणतात की बहुत जन्मांच्या शेवटी
कारण एकच जन्म असा येतो की त्या जन्मामध्ये आम्हाला म्हणजे त्या शिष्याला असं वाटतं की अरे माझं स्वरूप काय असेल, मी कुठून आलो, मी नक्की कसा आहे, माझं स्वतःचं स्वरूप काय आहे. आणि म्हणून त्या जन्मामध्ये हा माझा शेवटचा जन्म होतो. आणि ह्या शेवटच्या जन्मामध्ये मला लक्षात येतं की माझं स्वस्वरूप काय आहे. मी मनुष्य नाही, मी कुठलाही प्राणी नाही, मी मनरूप नाही, मी काहीही नाही. शिवोहम शिवोहम म्हणजे मी शिवस्वरूप आहे असं ज्या वेळेला मला लक्षात येतं, त्यासाठी त्या एकाच भावासाठी परब्रह्म जोडले असं समर्थ म्हणतात. कारण इथे शिष्य पण तोच म्हणतो की शिष्य म्हणतो की अरे हे सगळं कशासाठी करतोय मी, कशासाठी एवढी सगळी साधना, कशासाठी सगळे एवढा अट्टहास, कशासाठी एवढा सगळा त्याग. फक्त एकच की आम्हाला त्या परब्रह्माला जोडायचं आहे, आम्हाला त्या परब्रह्माशी स्वैरिक करायची आहे, आम्हाला त्याच्याशी आज योग आहे. योग याचा अर्थ जोडणे. योग म्हणजे जोडणे. आम्ही कुणाला जोडायचं आहे? योग ज्यावेळेला मी करतो, जागतिक योग डे म्हणून सांगितलं जातो, आम्हाला कुणाला जोडायचं आहे, तर आम्हाला परब्रह्माशी जोडायचं आहे. वेगवेगळे योगासन करणं हे जस्ट फक्त एक इन्स्ट्रुमेंट आहे. शारीरिक आणि मानसिक ही साधन आहे, पण फायनली संकल्प काय आहे, तर आम्हाला त्या परब्रह्माशी जोडायचं आहे. हे आमचं शास्त्र आहे, हे आमचं पतंजली योगसूत्र आहे. आणि हा एकच भाव, एकच अर्थ, एकच संकल्प माझ्या मनामध्ये असल्यामुळे मला परब्रह्म जोडण्यासाठी मी हा योग अवलंबलेला आहे. आणि हाच सर्व वेदशास्त्रांचा भावगर्भ आहे. आणि जो वेदशास्त्रांचा भावगर्भ निर्गुण परमात्मा स्वयंभ तयाचा एकसरा लाभ झाला सद्भावेचा. म्हणून हा एकच भाव ज्याला तो आहे सद्भाव म्हणजे सतचा भाव. एकच भाव त्या साधकामध्ये ज्यावेळेला निर्माण होतो त्यावेळेला त्याला एकच लाभ मिळतो. आणि लाभ म्हणजे काय होतं, तर त्याला निर्गुण निराकार असलेल्या परब्रह्माचा, स्वयंभू असलेल्या परब्रह्माचा साक्षात्कार होतो. आणि तो स्वतः म्हणतो की मी स्वतः स्वयंभूच आहे. आणि हाच सर्व वेदशास्त्रांचा भावगर्भ आहे. कारण सर्व वेदशास्त्र गीता एकच सांगते की मी कोण आहे, माझं स्वतःचं निजस्वरूप काय आहे, तर अहम ब्रह्मास्मी इति, की मी स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. नवे नवे सर्वम खलविदम ब्रह्म इति, म्हणजे मी स्वतः ब्रह्मस्वरूप नाही, तर जे दिसतं मला डोळ्यांनी ते सर्व ब्रह्मस्वरूप आहे. ही सृष्टी सगळी ब्रह्मस्वरूप आहे. सद्गुरु सुद्धा म्हणतात की तत्वम असी, की ते तू आहेस. अरे ते तू माणूस नाहीस, तू मनुष्य नाहीस, तू स्वतः स्वयंभू परमात्म स्वरूप आहेस. तू स्वतः निर्गुण निराकार स्वरूप आहेस. अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म ही सगळी महावाक्य एकच सांगतात, उच्च रवानी सांगतात. सगळ्या वेदशास्त्रांचा एकच भावगर्भ आहे की त्याचा एकच लाभ आहे, त्याचा एकच अनुभव आहे, एकच डेस्टिनेशन आहे की मी स्वतः निर्गुण निराकार परब्रह्म स्वरूप आहे. हा अनुभव घेणं. जे ब्रह्मादिकांचे माहेर, अनंत सुखाचे भांडार, जेणे हा दुर्गम संसार सुखरूप होय सिदा. आणि मग आता पुढे नेतात आणि म्हणतात की अरे हे सगळं कशासाठी, ते परब्रह्म स्वरूप कशासाठी मिळवायचं, इतका सगळा अट्टाहास अट्टापिटा साधना श्रवण मनन चिंतन कशासाठी करायचं. तर जे ब्रह्मादिकांचे, अरे यावेळेला इथं शब्द वापरला की जे माझं नाही, मनुष्य नाही, तर जे ब्रह्माजी, मिस्टर ब्रह्माजी, मिस्टर विष्णूजी आणि मिस्टर शंकरजी, म्हणजे जे ब्रह्मादिकांचे माहेर आहे, जे 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 ब्रह्मादिक म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश ज्याच्यातून निर्माण झालेले आहेत, ते माहेर हे अनंत सुखाचं भंडार आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश किंवा सगळं देवादिदेव हे सगळे त्या परब्रह्म परमात्म्यापासून निर्माण झालेले असल्यामुळे ते परब्रह्म परमात्मा कसा आहे, तर ते अनंत सुखाचे भांडार आहे. आणि त्या अनंत सुखाच्या भांडारामध्ये मला जायचं आहे, म्हणजेच मला अनंत सुख मिळवायचं आहे, आनंद मिळवायचा आहे, निरतिशय आनंद मिळवायचा आहे. म्हणूनच हा माझा सगळा दुर्गम असलेला संसार, दुःखमय असलेला संसार, हा कॉम्प्लिकेटेड असलेला संसार, जिथं गेल्यानंतर मी सुखरूप होतो, मी सिद्ध होतो, मी तृप्त होतो, मी आनंदी होतो, मी शांत होतो,
मी कृतार्थ होतो, मी धन्य होतो. ऐसे ज्यासी ज्ञान झाले तयाचे बंधन तुटले. म्हणजे ज्ञान होणं म्हणजे काय? आत्मज्ञान होणं म्हणजे आत्मा काय आहे हे कळणं नव्हे, तर ज्ञान होणं याचा अर्थ की तो आत्मा मी आहे असं ज्यावेळेला मला ज्ञान होईल त्यावेळेला काय होईल? माझं बंधन तुटेल. येरा नसोसी न पावले सदृढ अविवेके सिद्धा. अतिशय अविवेकाने मी या जीवनामध्ये आलेलो होतो, ते सर्व बंधन तुटलं. काय झालं? बंधन तुटणं म्हणजे काय? तर मीच या कामनादी बंधनातून मी या जीवनामध्ये येणं जाणं येणं जाणं येणं जाणं जन्म मृत्यू अशा पद्धतीने जे फिरत होतो, संदेह हेची बंधनं निशेष तुटले तेची ज्ञान, निसंदेही समाधान आपैसे होय राम. म्हणून ज्ञान काय आहे? आम्ही एखाद्याला म्हणतो की अरे ह्याला ज्ञान आहे म्हणजे काय? तर ते आउटकम काय? त्याचं आउटकम एकच की जर ज्ञानी असेल तर तो शाब्दिक ज्ञानी असलाच नाही पाहिजे, कारण ते ज्ञान नव्हेच. जर तो ज्ञानी असेल तर त्याच्याकडे कुठलेही डाऊट्स नाही, त्याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. तो कुठल्याही जीवनामध्ये जगत असताना कितीही संकट आली तरीही तो डगमगत नाही. कितीही प्रॉब्लेम आले, कितीही संकट आले तरीही त्याच्यामध्ये डाऊट निर्माण होत नाही. कितीही प्रॉब्लेम आले, कितीही संकट आले तरी त्याच्यामध्ये क्लॅरिटी आहे तशीच आहे. आणि म्हणून इथे स्पष्ट सांगतात की निसंदेही समाधान. त्याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही, कुठलाही डाऊट नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. ज्या वेळेला माणूस निसंदेह होतो त्याच वेळेला तो समाधानी होतो. म्हणजे काय? ज्ञानाचं लक्षण काय? ज्ञानाचं लक्षण म्हणजे संदेह नाही. ज्ञानाचं लक्षण म्हणजे डाऊट नाही. ज्ञानाचं लक्षण म्हणजे नो क्वेश्चन्स ॲट ऑल. ज्ञानाचं लक्षण म्हणजे पूर्णपणे 200% क्लॅरिटी अबाउट सेल्फ, क्लॅरिटी अबाउट दिस युनिवर्स, क्लॅरिटी अबाउट एव्हरीथिंग. आणि म्हणूनच संदेह नसल्यामुळे कुठलंही बंधन नाही. म्हणून ज्ञान म्हणजेच काय? तर संदेह नाही. ज्ञान म्हणजेच काय? तर कुठलाही डाऊट नाही. ज्ञान म्हणजे काय? तर कुठलाही अविवेक नाही. प्राणी अशी माया सुटेना. आता थोडं एवढं सगळं सांगितल्यानंतर आता पुढे सांगतात की प्रॉब्लेम काय आहे. आता सगळ्यांचं म्हणजे तो स्वतः समर्थ, आता शिष्य आणि गुरु एक झाले. त्यामुळे आता इथून पुढच्या जे सगळ्या ओव्या सांगितल्या त्या आपल्यासाठी सांगितलेल्या आहेत. कारण तो शिष्य कल्याण स्वामी ब्रह्मस्वरूप झाले, त्यामुळे त्याची माया सुटलेली आहे. आमचा प्रॉब्लेम काय आहे? प्राणी अशी माया सुटेना, अभिमान त्रिपुटी तुटेना, वृत्ती स्वरूपी फुटेना, स्फूर्ती रूपे सदाम. हा आमचा प्रॉब्लेम. आमचा प्रॉब्लेम काय? आम्ही सगळे म्हणतो की अरे आम्ही माया सुटणं फार अवघड आहे, आम्ही मायेमध्येच अडकून पडलेले आहे, माया फार दुःखदायक आहे, असे आम्ही नुसते शब्द वापरतो. प्रॉब्लेम काय आहे? एकच प्रॉब्लेम आहे. जर आम्हाला माया सोडायची असेल तर इथं समर्थ सांगतात, या ह्याच्यामध्ये कळकळीने सांगतात की अभिमान त्रिपुटी तुटेना. अभिमान आमचा सुटायला तयार नाही. की माझ्या स्वतःबद्दल असलेला एक जो अभिमान आहे, त्या अभिमानामुळे मी स्वतःला एक वेगळा समजतो. आणि नुसता मी वेगळा समजत नाही की मी कुणापासून तरी वेगळा आहे, मी ह्या 4 माणसांपासून वेगळा आहे, मी या सगळ्या जगापासून वेगळा आहे. हा माझा स्वतःचाच असलेला, स्वतःबद्दल असलेला अभिमान आहे. आणि ती माझी आयडेंटिटी, ती माझी पर्सनॅलिटी, ती मी सदैव डिफरन्शिएट करायचा प्रयत्न करतो. हाच अभिमान आमचा तुटत नाही असं समर्थ म्हणतात. आणि त्रिपुटी म्हणजे याचा अर्थ की आम्ही या दृश्यामध्ये आहोत. हे दृश्य, या दृश्याच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही, कारण दृश्यामध्ये जे जे काही आम्हाला दिसतं तेच खरं आहे असं आम्ही मानतो आणि त्या दृश्यामध्ये अडकून पडतो. म्हणजेच आम्ही मायेमध्ये अडकून पडतो. म्हणजे थोडक्यात काय की आम्ही दृश्याच्या पलीकडे जात नाही, म्हणजे आम्ही स्थूलाच्या पलीकडे जात नाही. स्थूलाच्या पलीकडे जात नाही म्हणजे आम्ही फक्त एवढाच विचार करतो की माझं शरीर, दिसणारी आजूबाजूला जे डोळ्यांना दिसतं ते सगळं आहे तसंच आहे आणि ते बरोबर आहे हे आम्ही मनाने मान्य करतो. या डोळ्यांनी न दिसणाऱ्या पलीकडे काहीतरी ते आहे, सूक्ष्म गोष्टी आहे, हे आम्ही मान्य करत नाही, त्याचा शोध घेत नाही, त्याची डिस्कव्हरी घेत नाही. म्हणून आम्ही अभिमानाने त्रिपुटी तुटे ना, हा आमचा प्रॉब्लेम. आणि त्यामुळे प्रॉब्लेम काय? वृत्ती स्वरूपी फुटे ना. म्हणून आम्हाला आत्मस्वरूप, आमची आत्माकार वृत्ती आत निर्माण होत नाही. म्हणून आम्ही कोण आहे हे आम्हाला हे समजत नाही. कितीही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला ते शब्दरूपानच समजतं, आम्हाला त्याचा अनुभव येत नाही. आणि म्हणून इथे परत सांगतात की माया जरी जे पडले
ते ईश्वराशी चुकले. जे मायेमध्ये अडकून पडतात, म्हणजे जे अभिमानग्रस्त आहेत किंवा जे अभिमान टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि जे त्रिपुटीने वागण्याचा प्रयत्न करतात, ते कितीही जरी ईश्वर पाहिजे, ईश्वराचं दर्शन पाहिजे, कितीही जरी म्हणले तरी ते ईश्वराशी चुकले असे म्हणतात. कारण आम्हाला ईश्वराचा ऍड्रेसच माहिती नाही. ईश्वरापर्यंत जाण्यासाठी गुगल मॅप काय करायला पाहिजे, काय लावायला पाहिजे, काय डेस्टिनेशन टाकायला पाहिजे हेच आम्हाला माहिती नाही. म्हणून इथे म्हणतात की ते ईश्वराशी चुकले, तर आम्ही वेगळ्याच मार्गानं भरकटत राहतो. ते प्राणी सापडले वासना संबंधनी. राम समर्थ सांगतात की काय, म्हणजे शब्द शब्द घ्यायचे नाहीत, फक्त जर कंटेंट जर लक्षात घेतला, अर्थ जर लक्षात घेतला, तर आम्हाला सांगितलं की आम्हीच कशामध्ये अडकून पडलेलो आहे, आम्हीच आमच्या मायाजाळामध्ये अडकून पडलेलो आहे. म्हणून आम्ही काय केलेलं, आम्ही ईश्वराला चुकलेलो आहे. कशामुळे, तर आम्हीच आमच्या वासनांमध्ये अडकून पडलेलो आहे आणि वासनांनी आम्हालाच बंधन घातलेलं आहे. म्हणजेच काय, की आम्ही आमच्या कामना पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करतो. आम्ही आमच्या कामनांवर, आमच्या वासनांवर कंट्रोल करू शकत नाही. आम्ही आमच्या मनावर कंट्रोल करू शकत नाही. आम्ही वासनांनी बद्ध आहोत. म्हणजे आम्हाला जर एखाद्या वेळेस आम्हाला वासना आली, कामना आली, की आम्हाला जर आता बटाटे वडे खायचे आहेत, आज रविवार दुपार आहे, तर आम्ही थांबवू शकत नाही. आम्ही लगेच बाहेर जातो आणि बटाटा वडा खातो. बटाटा वडा हे फक्त एक्झाम्पल म्हणून सांगितलं. याच पद्धतीने आम्ही संबंध आमचं आयुष्य जगतो. कारण का, की आमच्या मनामध्ये अनेक कामना, अनेक इच्छा, आणि त्या इच्छा, वासना, कामना आम्हाला बांधून ठेवतात. पुढे म्हणतात की अरे घाबरायचं कारण नाही. ज्याचे दैव उदेले तयास ज्ञान प्राप्त झाले, तयाचे बंधन तुटले, निसंगपणे राहा. म्हणून समर्थ ते म्हणतात की कुणीही स्वतःला कमी वाटून घ्यायचं कारण नाही. कुणी असं इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स होण्यासाठी कुणाचंही कारण नाही की अरे ते कल्याण स्वामी होते, आम्ही कल्याण स्वामी नाही, आणि आमच्याकडे तेवढी पात्रता नाही, आमच्याकडे एवढी कपॅबिलिटी नाही. समर्थ म्हणतात की अरे दैव जर ज्याचं जर उदयाला आलं तर त्याला ज्ञान प्राप्त होईल, त्याचं बंधन तुटेल. आणि दैव कधी प्राप्त होईल आम्हाला, किंवा दैव कधी उदय येईल, निसंगपणे राम. दैव प्राप्त होईल म्हणजे देवळात जाऊन प्राप्त होणार नाही, तर तू निसंग झालास. की तू निसंग होणं म्हणजेच काय, तर तू डिटॅच झालास. कुणापासून, तुझ्या स्वतःच्या शरीरापासून. कुणापासून, तू तुझ्या मनामध्ये असलेल्या वासना, इच्छा, कामना यापासून तू निसंग झालास. म्हणून गीतेमध्ये सुद्धा 15व्या अध्यायामध्ये भगवान मोठ्या उच्च रवानं सांगतात की असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. आम्हाला प्रॉब्लेम फक्त एकच आहे की अरे तू निसंग राहा, किंवा तू निसंग होऊन या जीवनामध्ये जगण्यासाठी प्रयत्न कर. तुला ते ज्ञान प्राप्त झालंच पाहिजे, दैव तुला प्राप्त झालंच पाहिजे. कारण का, की तू पहिल्यांदाच निसंगपणे वागण्याचा प्रयत्न कर. आणि म्हणून इथे म्हणतात की तोच अभ्यास आहे. सर्वसाक्षी तुर्यावस्था तयेचाही तू जाणता, म्हणून तू निसंगता सहजची आलीस का. म्हणून निसंगता येणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपणासी तू जाणसी, तरी तू ते नवेसी, तू पणासी कायसी, मात स्वरूपीसी राम. जाणता आणि वस्तू दोन्ही निमाल्या उर्वरी तू पणाची मातू सहजची वावसी राम. म्हणून तिथे तू आणि मी या दोन गोष्टी नाही, तिथं द्वैत नाही. मनामध्ये काय आहे, तर द्वैत असल्यामुळे आम्हाला सगळा प्रॉब्लेम येतो. म्हणून तिथे ज्या वेळेला द्वैत नसतं त्यावेळेला तिथं अद्वैत असतं. म्हणून हा सिद्धांत काय सांगितलं, शेवटी आत्मारामामध्ये किंवा प्रस्थानत्रयीच्या शेवटच्या समासामध्ये समर्थांनी अद्वैत सिद्धांताची पुष्टी केली. अद्वैत सिद्धांत म्हणून सांगितला की काय आहे, तर तो अद्वैत आहे. म्हणजे शिष्य आणि सद्गुरू याच्यामध्ये अद्वैत आहे, जीव आणि शिव याच्यामध्ये अद्वैत आहे, ब्रह्मस्वरूप आणि माया याच्यामध्ये अद्वैत आहे. आणि म्हणून तिथे तू आणि मी असं दोन भाषाच नाही. कारण का, की तिथं सर्व एकच आहे आणि तिथं सर्व ब्रह्मस्वरूप आहे. आता हे कितीही जरी सांगितलं, कितीही जरी आपण उहापोह केला, कितीही वेगवेगळे शब्द वापरले, तरीही ते कळणं अवघड आहे. कारण हा स्वानुभव हा शब्दात सांगता येत नाही. हा स्वानुभव हा कितीही वेगवेगळ्या पद्धतीने सांगितला तरीही प्रत्येकाचा अनुभव. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की ज्याची त्याची पदवी, ज्याची त्याला. कारण प्रत्येकाचं मन आहे, प्रत्येकाचं कामना आहेत, प्रत्येकाच्या वासना आहेत, प्रत्येकाचा आत असलेला अभिमान आहे. आणि म्हणून
दोन माणसं सारखी नाहीत आणि म्हणून कितीही सांगितलं तरी त्याचा उपयोग नाही. प्रत्येकाने आपापला त्याच्यावर विचार करावा. म्हणून इथे पण म्हणतात की असो हा शब्द पाल्हाळ, तुझे तुटले जन्ममूळ, काजे काजे नाशिवंत सकळ, मदर्पण केले सदा. म्हणून इथं आता सद्गुरू सांगतात की आता आता शब्द आता आपण वी आर कम टू द एंड. आता सगळा शब्द पाल्हा सांगण्याचं काहीच कारण नाही. आता तुझे तुटले, तुझ्या पुरता जर विचार केला तर तुझं जन्ममूळ तुटलेलं आहे. कारण का की तू जे सगळं नाशिवंत होतं, म्हणजेच जे काही अनात्मा होता, म्हणजेच काही तुझं जे मन होतं, म्हणजेच तुझ्या मनामध्ये ओचलेल्या सगळ्या वासना, कामना आणि अभिमान होता, तू तो मला अर्पण केलास आणि म्हणून तुझं जन्ममूळ तुटलं. म्हणून तुझा आता उद्धार झाला. जे जे जाणून टाकले ते नाशवंत राहिले. तुझे तुझं प्राप्त झालंय अक्षय पद. म्हणून तुझे तुझं प्राप्त झालंय अक्षय पद. म्हणून समर्थ म्हणतात की अरे ते अक्षय पद जे आहे, अक्षय पद म्हणजे ज्याचा काय कधीही क्षय होत नाही, त्याला अक्षय पद असं म्हणतात. म्हणजे एकदा त्या पदावर, एकदा त्या पायरीवर, एकदा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर परत माघारी येत नाही. आणि ते तुझं पद, अक्षय पद तुझं तुलाच प्राप्त झालेलं आहे. असं ज्या वेळेला व्हॅलिडेशन सद्गुरूंच्याकडून शिष्याला येतं, त्यावेळेला शिष्य म्हणतो ऐसे बोले मोक्ष पाणी, ऐकोनी शिष्य लोटांगणी, निसंदेह स्वरूप मिळणी, दोघे एकची झाले श्रीराम. त्यावेळेला शिष्य लोटांगण घालतो सद्गुरूंना, निसंदेह स्वरूप मिळणी, अतिशय निसंदेह म्हणजे त्यामध्ये कुठलाही संशय नाही, दोघही एकरूप झालेले आहेत. ऐसा कृपाळू स्वामीराव, आदिपुरुष देवादिदेव, शिष्याशी निजपदी ठाव, ऐक्य रूपे दिला. असा हा कृपाळू सद्गुरू स्वामी, आदिपुरुष, देवादिदेव, वेगवेगळे विशेषण लावलेली आहेत सद्गुरूंना. देवादिदेव, देवांचा अधिदेव, आदिपुरुष असं विशेषण लावलेलं आहे. स्वामीराव, कृपाळू, दयाळू असं विशेषण लावलेलं आहे. शिष्याशी निजपदी ठाव, ऐक्य रूपे दिला. असा तो देवादिदेव असणारा, आदिपुरुष असणारा, विश्वरूप असणारा, सर्वेश्वर असणारा कृपाळू स्वामी सद्गुरू, त्यांनी काय केलं? शिष्याला निज स्वरूप दाखवलं. कसं दाखवलं? तर ते स्वरूप आहे असं दाखवलं नाही, तर एकरूप होऊन दाखवलं. शिष्याशी एकरूप झाले आणि तिथे शिष्य आणि सद्गुरू एकरूप झाले. जो स्वामीच शरण गेला, त्याने जन्म सार्थक केला, तो संदेहा वेगळा झाला. जो देवा दुर्लभ श्रीराम. इथे समर्थ स्वतः सांगतात की इथं काय करणं आवश्यक आहे? आम्ही सद्गुरूला शरण जाणं हे आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त काहीही करणं काहीही गरजच नाही. ज्या वेळेला आम्ही सद्गुरूंना पूर्णपणे शरण जातो, त्याच वेळेला आमचा जन्म सार्थक होतो. म्हणजे काय होतो की सद्गुरूच आमचं मग पुढे सारथी होतो. आणि जसं अर्जुनाचा सारथी भगवान स्वतः झाले आणि त्या प्रवासासाठी, प्रस्थानासाठी स्वतः सारथी होऊन आमच्या आयुष्याचा प्रवास ते सार्थक करण्यासाठी कटिबद्ध झालेले आहे. आणि म्हणून हे देवांना सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून फक्त मनुष्य जन्मामध्येच हे शक्य होतं. कारण मनुष्य जन्मामध्येच हे आत्मकल्याणम इति एव कर्तव्यम हे जे आहे हे फक्त मनुष्याला आहे. हे देवांनाही नाही आणि हे खालच्या योनींनाही, भोग योनींनाही नाही. म्हणून इथे म्हणतात की जो संदेहा वेगळा झाला तो देवा दुर्लभ असला. जो देवा दुर्लभ हे हा जो अध्यात्म आहे, हे जे फायनल डेस्टिनेशन आहे, हे जे ब्रह्मस्वरूप आहे, हे देवांनाही मिळवता येत नाही. कारण गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी म्हणलेलं आहे की क्षीणे पुण्य स्वरलोक मर्त्यलोकम विशंती, की ज्या वेळेला पुण्य जास्त झालेलं असतं त्यावेळेला आम्ही वरती जातो. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थः, म्हणजे आम्ही देवलोकामध्ये जातो. आणि देवलोकामध्ये आमचं ज्याला पुण्य कमी कमी होतं, क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती, आम्ही परत मनुष्य जन्मामध्ये येतो. आणि मनुष्य जन्मामध्येच आम्हाला हे सार्थक करायचं असेल तर साधना मनुष्य जन्मामध्येच करता येते. म्हणूनच बाकीच्या सर्व योनी पेक्षा मनुष्य योनी अतिशय दुर्लभ आहे आणि अतिशय त्याच्यामध्ये कर्तृत्व फक्त मनुष्य योनीमध्येच करता येतं. म्हणून इथं समर्थांनी शब्द वापरलेला आहे की देवांना सुद्धा हा योग निजबीज होणं किंवा स्वतःचं स्वरूप करणं आणि स्वतःच्या स्वरूपामध्ये एकरूप होणं हे देवांना सुद्धा दुर्लभ आहे. ग्रंथ संपता स्तुती उत्तरे, बोलजे ती अपारे, परी अर्थासी कारण येरे, येरा चाड नाही श्रीराम. समर्थ म्हणतात की अरे प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी त्या ग्रंथाची स्तुती करावी असा एक समज आहे की ग्रंथामध्ये काय केलेलं आहे, ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे.
समर्थ म्हणतात की आता ते सांगण्याचं काहीही कारण नाही. कारण का की त्या सतातला जर अर्थ लक्षात घेतला, कारण अर्थ लक्षात घेतला म्हणजेच काय की समर्थ इथं आम्हाला सांगतात की आम्ही दासबोध नुसता वाचू नये, आम्ही नुसता दासबोध शब्दांनी करून घेऊ नये, तर आम्ही त्या शब्दांच्या पाठीमागे असलेला अर्थ समजून घेऊन, त्या अर्थ वाचून, अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. हेच या ग्रंथाची स्तुती आहे. कारण काय, परी अर्थासी कारण ये रे येडा येडा चाड नाही. कारण बाकी काय करायचंय, कारण समर्थांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की जो जो कोणी दासबोध वाचेल, जो जो कोणी आत्माराम वाचेल, तो इथपर्यंत शेवटपर्यंत पोचू शकेल. हे समर्थ वचन आहे. आणि समर्थ वचन हे असल्यामुळे समर्थ म्हणतात की आता त्या दासबोधाची आणि आता त्या आत्मारामाची वेगळी स्तुती करण्याचं कारणच नाही की या ग्रंथ वाचल्यानंतर असं होईल आणि तसं होईल. कारण का की कितीही जरी शब्दांनी सांगितलं की तुम्ही हा ग्रंथ वाचा, तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही. मी ग्रंथ लिहिलेला आहे तो एकाच कारणासाठी लिहिलेला आहे की जो जो कोणी हा ग्रंथ वाचे, जो जो कोणी हा ग्रंथ परी अर्थासी कारण समर्थ इथं परत एकदा आम्हाला रिपीटेड सांगतात की अर्थ समजून घे, अर्थ समजून घे. शब्द समजून घेऊ नकोस, शब्दाच्या पलीकडे असलेला अर्थ काय आहे तो अर्थ लक्षात घे आणि त्या अर्थाप्रमाणे आचरण कर, त्या अर्थाप्रमाणे साधना कर, अर्थाप्रमाणे तुझं बोलणं ठेव, अर्थाप्रमाणे तुझं वागणं ठेव. आणि ज्या वेळेला तू अशा पद्धतीने ज्या वेळेला तू आचरण करशील, अशा पद्धतीने ज्या वेळेला तू वागशील, अशा पद्धतीने ज्या वेळेला तू त्या ग्रंथाचं ज्या वेळेला श्रवण मनन आणि चिंतन करशील, त्यावेळेला तू विदाउट एनी डाऊट, यामध्ये कुठलाही संदेह नाही, येरा चाड नाही, कुठलाही संदेह नाही की प्रत्येक जण म्हणजे समर्थ इथं प्रतिज्ञा पूर्ण करतात. कारण समर्थांनी पहिल्या समासामध्ये प्रतिज्ञा केलेली होती की या ग्रंथामध्ये मी भक्तिमार्ग सांगणार आहे. दासबोधामध्ये या ग्रंथामध्ये काय सांगणार आहे, तर मी सगळ्यांना शेवटपर्यंत तिथं घेऊन जाणार आहे. आणि मी स्वतः दासबोधामध्ये आहे, ते शब्दरूपी दासबोधामध्ये मी स्वतः आहे. समर्थ स्वतः या शब्दातून उतरून आमचा हात धरून आम्हाला ते घेऊन जात आहेत. हा त्यांचा स्वतःचा सामर्थ्य आहे. आणि म्हणून समर्थ पण म्हणतात की आम्हाला जर त्या पद्धतीने जर आम्हाला जर कळून घेऊन, समजून घेऊन आम्ही जर दासबोध वाचला, समजून घेऊन, कळून होऊन, अर्थ घेऊन जर आम्ही दासबोध त्याचं आचरण केलं, त्या पद्धतीने साधना केली, तर आम्ही सुद्धा कुठलाही संदेह न ठेवता, कुठलाही संशय न ठेवता आम्ही सुद्धा समर्थमय होऊ. नवे नवे आम्ही स्वतः समर्थ होऊ. हे समर्थांचं वचन आहे. आणि आता आपल्यालाही लक्षात येईल की ज्यावेळेला समर्थ म्हणतात की आम्ही समर्थ झालो, समर्थांचं दास्यत्व पत्करलं, म्हणूनच मी रामदास आहे. पण आम्ही त्यांना समर्थ म्हणतो, ते स्वतःला रामदास म्हणतात. म्हणजेच काय, तर आता आम्हाला लक्षात आलं असेल की ते स्वतः समर्थ का झाले, तर ते समर्थांची सेवा करून, समर्थांची साधना करून, कारण समर्थांनी प्रभू श्रीरामाला सद्गुरू मानलेला आहे. आणि प्रभू श्रीरामांनी स्वतः समर्थांना उपदेश केलेला असल्यामुळे ते स्वतः शास्त्राप्रमाणे ते स्वतः त्यांच्या सद्गुरूशी एकरूप झालेले आहे. म्हणून A+B=C असेल तर A B आणि B=C असेल तर A=C. ह्या कारणानं इथे स्वतः सांगतात की जर दासबोध जर वाचायचा असेल, आत्माराम जर वाचायचा असेल आणि त्याप्रमाणे अर्थ समजून जो कोणी याचा आचरणात आणेल, तो स्वतः समर्थ नव्हे, तो स्वतः प्रभू श्रीरामापर्यंत जाईल. तो आणि प्रभू श्रीराम एकरूप होईल, तेच या जन्माचं सार्थक असेल. त्यालाच त्या आत्मारामाचं दर्शन होईल, त्यालाच त्या आत असलेल्या प्रभू श्रीरामाचं दर्शन. आणि त्या प्रभू श्रीरामाचं दर्शन होणं म्हणजेच प्रभू श्रीरामाशी एकरूपता होणं. प्रभू श्रीरामाचं दर्शन होणं म्हणजेच त्या प्रभू श्रीरामाचा आनंद, आत्मा आनंद आमच्या ठाई येणं. त्या प्रभू श्रीरामाशी एकरूप होणं म्हणजेच स्वतःचं अस्तित्व विसरणं. त्या प्रभू श्रीरामाशी एकत्र होणं म्हणजेच या मायेतून पूर्णपणे निघून जाणं. हेच होय
इतिश्री आत्माराम रामदासी पूर्ण काम निसंदेह झाले अंतर्याम सद्गुरु चरणी सदा. अशा प्रकारे आत्माराम हा ग्रंथ रामदास स्वामींनी कंप्लीट केला, पूर्ण काम पूर्ण झालेलं आहे. आणि काय झालं तर निसंदेह झाले अंतर्याम. अंतर्याम म्हणजेच माझं अंतःकरण निसंदेह झालं. निसंदेह झालं म्हणजेच आता त्या अंतःकरणामध्ये कुठलाही संदेह नाही, कुठलीही कामना नाही, काहीही नाही. आणि ते अंतःकरण हे सद्गुरु चरणी आहे, म्हणजेच ते प्रभू चरणी आहे. जय जय रघुवीर समर्थ. तत्सत. प्रार्थना. एक मिनिट. आपला आत्माराम ग्रंथ इथे संपलेला आहे. ग्रंथ संपलेला आहे याचा अर्थ आत्माराम संपलेला नाही. आणि शास्त्रानुसार परत एकदा ग्रंथ चालू केला जातो, कारण का की हे सर्कल असल्यामुळे, हे पूर्ण असल्यामुळे कधीही संपत नाही. समास पहिला त्याग निरूपण श्रीराम समर्थ. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झालाच नाही तया अरूपाला रूप कैसे श्रीराम. तेथे स्तवनाचा विकार, तेथे स्तवनाचा विचार, न घडे निर्विकारी विकार, परी तयास नमस्कार भाव बळे माझा श्रीराम. जयाचेनी वेदशास्त्र पुराणे, जयाचेनी नाना निरूपणे, जयाचेनी स्वसुखा लाधणे, शब्दी निशब्द श्रीराम. जे शब्दास आकळेना, जे शब्दविण सहसा कळेना ऐसे घडेना, जय स्वरूपी श्रीराम. ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्का नवचे अनुमानले, ते जयचेनी प्राप्त झाले, आत्मरूप आपणासी श्रीराम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा, कल्याण करी राम राया. अपराधी जन चुकतची गेले, चुकतची गेले, तुझा तूची सावरी दयाळा, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा, कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभेली बहरी दयाळा, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी देवराया, देवराया कल्याण करी राम राया. जय जय रघुवीर समर्थ. हा नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेल्या आहेत, ऑडिओ आणि व्हिडिओ ओपन केले. हा नमस्कार. हा गेले अनेक वर्ष म्हणजे खरं चालू आहे. आधी ज्ञानेश्वरी झाली आणि आता गेले 3.5-4 वर्ष तुम्ही समर्थ प्रस्थानत्रयी सांगितलीत आणि अगदी म्हणजे ओवीतलं प्रत्येक चरण आणि प्रत्येक चरणातल्या सुद्धा शब्दांचा अर्थ इतका छान उलगडून सांगितलं. खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि हे आपले सेशन पुढेही असे चालू राहावेत ही खूप इच्छा आहे. म्हणजे दुसऱ्या नवीन ग्रंथातून असेल, एक रविवारची जी सवय लागलेली आहे आणि अखंड त्या भावामध्ये पुढचा आठवडा राहता येतोय आम्हाला.
नाही, बघूया की आता कसं कसं हे होतंय. कारण म्हणजे तसं बघायला गेलं तर आपण पहिल्यांदा ज्ञानेश्वरी पासून सुरुवात झाली. ज्ञानेश्वरी अभ्यास वर्ग किंवा त्याच्यानंतर आपण स्थानत्रय घेतली. काही जणांचं असं म्हणणं आहे की आता आपण थोडस वेगळं म्हणजे वेगळ्या स्वरूपाचं किंवा म्हणजे ज्ञानेश्वरांचा हरिपाठ असेल किंवा तुकाराम महाराजांचे 12 अभंग असतील किंवा नारद भक्ती सूत्र असेल किंवा अशा पद्धतीचं काही करावं का, किंवा आदिशंकराचार्यांचे प्रकरण ग्रंथ असतील, अशा पद्धतीचं काही वेगवेगळ्या पद्धतीचं घ्यावं काय, असे वेगवेगळे विचार आहेत. आपण सगळ्यांशी हे करू, चर्चा करू आणि मग ठरवू किंवा म्हणजे काय करायचं, कशा पद्धतीने घ्यायचं. किंवा दुसरा प्रकार असाही असू शकतो की आता नुसतंच फक्त ऐकण्याच्या ऐवजी की जर समजा असं आपण करू शकतो की समजा गणपती अथर्वशीर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गणपतीची आपण आराधना करतो, आमचं ते आराध्य दैवत आहे. तर गणपती अथर्वशीर्ष याचा अर्थ बघायचा आणि आम्ही सगळ्यांनी दररोज गणपती अथर्वशीर्षाचं आवर्तन करायचं. प्रत्येकाने आपापलं ठरवायचं की किती आवर्तन करायचं, अशा पद्धतीने आपण करू शकतो. किंवा रुद्रपाठ असेल किंवा रुद्रपाठ करायचा आणि त्याचा अर्थ जाणून घ्यायचा आणि त्याचं हे करायचं, पठण करायचं, की जेणेकरून ह्याच्यामध्ये सगळ्यांची सामूहिक साधना पण होईल आणि त्याच्यावर सगळ्यांचा विचार होईल, असंही आपण करू शकतो. म्हणजे वेगवेगळे खूप याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, विचार आहेत. आपण येणाऱ्या एक आठवड्याभरामध्ये ठरवू काय करायचं ते, आणि मग त्याप्रमाणे पुढे नेऊ. आपण सगळ्यांचे हळूहळू विचारही ऐकू, आपल्याला कळेल की काय काय कोणाकोणाचं काय आहे विचार आहेत, आणि जसं सगळ्यांना सोयीचं असेल तसं आपण करू. जय श्रीराम. जय श्रीराम. ज्योतिताई, काय निशब्द होतोय, निशब्द झालं. शेवटचा आत्माराम, तुम्ही सगळे जे प्रत्येक रविवारचे जे निरूपण झाले आहेत ते शब्दातीत आहेत. ते आम्हालाच आमचा आता तुम्ही सगळे शब्दांचे अर्थ झाले आहेत, सगळं झालेलं आहे. शब्दामध्ये जसे रामदास स्वामी आहेत तसे तुम्ही जे अर्थ सांगितले त्या ह्याच्यातही त्यांचा वास होताच आहेच. ते तुमच्या ह्याच्याने सगळे व्यक्त झालेले आहेत. आता आम्हाला त्याचं पुन्हा पुन्हा स्वतःचा स्व अभ्यास करून त्या आपल्या जर ह्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर ह्यामध्ये सतत राहायला हवं, चिंतन करायला हवं. स्वतः मध्ये काय पुढे येण्यासाठी हे आम्हाला स्वतःचं करायचं आहे. तुमच्याबद्दल इतकी कृतज्ञता व्यक्त करते की त्यालाही शब्द नाही आहे. फक्त एवढंच कृतज्ञता. तुम्ही आई, माऊली आणि बहिणी तिघांचंही त्रिपुटी ही अत्यंत खूपच सुंदर अशी फार क्वचित बघायला मिळते, क्वचित अनुभवायला मिळते, जे भाग्य आम्हाला मिळालं. आणि मी भलेही शेवटी जॉईन झाली तरी जवळपास 1.25 वर्ष झाले जॉईन झालेली आहे. आधीचा बराच काळ गेला तरीही त्याच्यातला ह्याच्यातला तुम्ही इतकं छान पद्धतीने सांगितलं की आधीचा मी थोडंसं वाचत गेली तर ह्याच्यातनंही तो संदर्भ समजत गेला. कुठेतरी एक पाऊल हळूहळू का होणार पुढे पडत आहे ह्याचा मला स्वतःला आनंदही नाही परंतु समाधान वाटत आहे. कुठेतरी आपण पाऊल पडत आहे दादांच्या सहवासात येऊन. माझ्याही जीवनाची सार्थकताच होते आहे, पूर्ण नाही, ह्याचा मला पण समाधान वाटत आहे आणि कृतज्ञताच व्यक्त करते. आणि ह्याच्या पुढच्या जसं आपण आता बघितले तर एक रामदास स्वामी कृत योग विशिष्टही लिहिलेलं आहे त्यांनी. ते पण थोडस आपल्याला विचारात घेता येईल. अर्थात हे झाल्यानंतर सगळ्यांच्या सोयीने, सगळ्यांच्या ह्याच्याने, मुख्य म्हणजे तुम्ही बहिणी आणि माऊली तुमच्या तिघांच्या ह्याच्याने ठरवू शका. नाही, परमेश्वराचीच कृपा आहे की सगळं जण आहे. कारण आता हे जर आपण बघितलं तर ज्या वेळेला आम्ही हे करायचं म्हणलं त्यावेळेला सुद्धा म्हणजे अगदी प्रांजळपणाने झालं तर मी स्वतः इतकं पूर्णपणे दासबोध सुद्धा त्यावेळेला वाचलेला नव्हता. पण हे एवढं एकच होतं की समर्थ हे वेदांती आहेत आणि वेदांत शास्त्राप्रमाणे समर्थांनी दासबोध, मनाचे श्लोक आणि आत्माराम दिलेला असल्यामुळे
आणि बरोबर आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वतींनी जे आमच्या सद्गुरूंनी जे आम्हाला शिकवलं वेदांत शास्त्र, ते जे अध्ययन आमच्याकडून करून घेतलं, की त्यांचा जो अप्रोच होता की हे बोलण्यासाठी नाही तर हे आचरणासाठी आहे. पहिल्या दिवसापासून त्यांचा हाच एक अप्रोच होता की जर करायचं असेल तर हे फक्त आचरणासाठीच आणण्यासाठीच करायचं आहे आणि स्वतः अनुभवतो. तो जो एक अप्रोच त्यांनी जो आमच्या समोर ठेवला आणि आमच्याकडून सर्व करून घेतलं, त्याच्यामुळेच हे सगळं खरं तसं बघायला गेलं तर हे सगळं करू शकलो. दुसरं याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. तुम्ही जे म्हणला तसं की हे सगळं जे काही आहे ते सगळं स्वामीजींचंच आहे, आई वडिलांची कृपा आहे आणि ते सगळं स्वामीजींचं आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय तर हे जे सगळे जे सेशन झाले, आता 187 सेशन झाले, ते सगळे आता आपले रेकॉर्ड झालेले आहेत आणि त्याचं सगळं श्रेय मंजिरीला आहे. त्याचा फायदा एक सांगतो तुम्हाला की पूर्वी आता ज्ञानेश्वरी अभ्यास वर्गानंतर ते सगळे सेशन्स इथं लोड केलेले होते, पण काय झालं माहित नाही, सगळे सेशन्स डिलीट केले गेले. त्यामुळे आता तिथं काहीच नाही आहे, फक्त टेक्स्ट आहे. पण त्यामुळं आता जर बघितलं तर गेल्या 4-4.25 वर्षामध्ये जे सेशन झाले, प्रत्येक सेशन तास, दीड तास, 2 तास झाला, तो सगळा रेकॉर्डिंग आहे. आणि त्यामुळं फायदा एवढा होऊ शकेल की इतक्या डिटेल पद्धतीने प्रत्येक ओबी आणि प्रत्येक शब्द आणि प्रत्येक श्लोक याचं जे अनालिसिस आहे त्याचं आपल्याला बेसिकली परत एकदा त्याचं होऊ शकेल. म्हणजे अशा पद्धतीने रेकॉर्डिंग झाल्यामुळं, म्हणजे ते अगदी प्रोफेशनल रेकॉर्डिंग नाही आहे, पण तरी का होईना की त्याचा सगळ्यांना उपयोग होऊ शकेल. वारंवार ऐकत गेल्याने कुठे आपलं काही राहिलं आहे, सुटलेलं आहे, त्याला मदत होणार आहे की मी माझं आचरण शेवटी स्व अभ्यास, स्वचिंतन, स्वमनन आहेच. त्याच्यातनच तुम्हाला त्याचा घेऊन पुढे आपली प्रगती करण्यामध्ये, आपल्यामधला काही अजून दोष घालवण्यामध्ये, सुधारणा करण्यामध्ये मदत होणार आहे. त्याच्यात खूप तर मी मोठी आहे बहिणीपेक्षा, म्हणून म्हणते कौतुकच करावं लागेल तुम्हा सगळ्यांचं. आणि नमस्कार, दंडवत कृतज्ञता तिघांबद्दलही आहे, विशेष तुमची माझी. आजचा योग दिवस असल्यामुळे हा पण मिळालेला एक योग आहे. मी कुठे परंतु लहानपणापासून श्रीरामाचे पाठ होत गेला, याचा अर्थ उशिरा का कळत गेला. तो संदर्भ तेव्हा ते केलेलं इच्छा कुठेतरी मला जीवनामध्ये कामी आलं, म्हणूनच मी आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जॉईन होऊ शकली. मुख्य म्हणजे की तुमचा मोठेपणा, की तुम्ही मला जॉईन करून घेतलं. प्रत्येक वेळेला तेवढ्याच आदराने, प्रेमाने की ताई तुम्ही बोलताय का असं वगैरे हे करून मला तुमच्यातल्या शब्दांमधनं कळत गेलं की ह्यांच्यामध्ये आपल्याबद्दलची काय म्हणायचं स्नेह जाणवत गेला. मी दादा म्हणते ते खरंच आहे की बहिणीला जर नाही समजत आहे तर ते छान पद्धतीने, इतकं मला असं वाटत की माझ्यासाठी सांगतायत, हे नाही समजलं का हे पुन्हा असं सांगायचं आहे. इतके छान शब्दांमध्ये सांगत गेले, मला स्वतःचं वाटत की माझ्यासाठी चालू आहे, एकटीसाठी. अजून ह्याच्या पलीकडे शब्दच नाहीये दादा. आणि तुम्ही जे आता ह्याच्या पुढे करा, मी त्यात नक्की राहणारच आहे. मी आपलं हे ग्रुप मधलीच आहे, भलेही तुमची राहणारी असली तरीही. जय श्रीराम. जय श्रीराम. दादा जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. 4-4.5 वर्ष आमची इतकी छान गेली आहेत ना. आणि मी अगदी पहिल्या सेशन पासून तुमचं जे ऐकतीये, म्हणजे मनोबोध हे सगळेच मी ऐकलेले आहेत. आणि आता मी काय केलंय, परत सगळे सुरू केलेत. मनाचे श्लोक झाले, आता परत आपला दासबोधाचे सुरू केले. असं मी करते. त्यामुळे वारंवार ऐकल्याने तेच परत मनात ते असं डोक्यात फिट बसतंय. आता आचरणात किती आलंय ते अजून मी सांगू शकत नाही, पण मला त्याची गोडी खूप लागली. जे काकूंच्यामुळे गीतेची आणि तुमच्यामुळे दासबोध, मनाचे श्लोक, म्हणजे हे स्तोत्र पठण वगैरे मी पहिल्यापासून करतेय, पण त्याचा अर्थ मला कधी कळत नव्हता. पण आता तो अर्थ कळायला लागलाय. त्याच्यामुळे ते खूप त्याची म्हणजे मजा येते त्याची, खरं सांगायचं तर. आणि हळूहळू म्हणजे आता मलाही त्याच्यात काय थोडंसं कळायला लागलंय असं वाटतंय. म्हणजे काही समुद्रातलं एक थेंब म्हणतो ना, तसं तरी असं वाटतंय. आणि त्याच्याबद्दल तुमचे किती आभार मानावेत ते थोडेच आहेत, तुमचे, काकूंचे आणि मंजिरीताईंचे. त्याच्या आणि अधिक महिन्याचंही त्यांनी जे सुरू केलं होतं ते खूप छान झालं अगदी. आणि म्हणजे अधिक महिना अगदी खरंच फळाला आला असं मला वाटतंय. तर आता यापुढे मलाही असं वाटलं की योग वसिष्ठ तुम्ही घ्यावं असं.
पण तरी सुद्धा तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा असं मी सांगते. आणि तुम्हाला तिघांनाही नमस्कार माझा. नाही, सगळ्यांना नमस्कार. कारण आता आपला अधिक मासामध्ये सुद्धा खूप हा, छान खूप छान झाला अगदी. सगळ्यांनी खूप छान झालं. सगळ्यांचा सहभाग होता. सगळ्यांनी हो, त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीने, आणि म्हणूनच सहभाग आपला केला. हा, त्यामुळे आपण आता इथनं पुढची जी ऍक्टिव्हिटी अशी करू की हा, ज्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असेल. सहभाग असेल. चालेल आणि चालेल. त्यामुळे कसं होईल की हे नुसतं मोनोटोनस न होता हा हा, जरा जितकं जास्त आपल्याला हे करेक्ट करता करेक्ट. येईल म्हणजे त्या सामूहिक पद्धतीने उपासना झाली तर हा जास्त चांगलं होईल ते. चांगलं होईल, असं त्याचा हम्म. आपण काहीतरी बरोबर त्या आहे. पद्धतीने विचार करेक्ट करू. करेक्ट करेक्ट करेक्ट. चालेल चालेल चालेल. धन्यवाद परत एकदा सगळ्यांना. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार विवेक दादा. नमस्कार. आवाज येत नाहीये. नाही, तुमच्या कृतज्ञता भाव व्यक्त करते तुमच्या प्रती. आपण तिघ म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिघांचा संगम आहात, तो योग आहात. आणि हा योग आपल्यामुळे आमच्या जीवनात आलाय. परमेश्वराप्रती जाण्याचा थोडासा तरी मार्ग आम्हाला सापडलाय. आपण पुढे काय सुरू कराल माहित नाही, जे कराल ते आम्हासाठी चांगलंच आहे, पण ग्रुप पुन्हा सुरू राहावा हीच इच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा नमस्कार करते. धन्यवाद. जय श्रीराम. हा, नमस्कार विवेक दादा. नमस्कार. हा, फार सुंदर. आत्माराम तर परत आता खरं प्रस्थान तरी संपली नाहीये, ती सुरुवात झालीये खरं तर आतापासून. तर त्या आत्मारामापर्यंत, आनंदरामापर्यंत पोहोचायचा जो सुंदर तुम्ही हे केले संकल्प, आणि तो पूर्ण झालाय. पण तो पूर्ण जेव्हा होईल, जेव्हा आम्ही तो आचरणात आणू तेव्हा तो पूर्ण होईल. पण आता ती कसं बीज रुजवलंय ते आता फुलायला आमचं काम आहे. ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. तो संकल्प तुमच्याकडून समर्थांनी आधीच घेतलेला आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. तुम्ही समर्थांशी इतके वेगवेगळ्या प्रकारे जोडलेले आहात, त्यामुळे समर्थांनीच तुमच्याकडून तो संकल्प घेतलेला आहे, त्यामुळे तो काही प्रश्नच नाही. धन्यवाद. मी निलिमा मोघे पुण्याहून बोलतीये. खूपच छान. म्हणजे मी काही काही सेशन अटेंड करू शकले नाही, पण जे काही बऱ्यापैकी केले ते मला खूप, म्हणजे तुमच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायलाच बोलतीये. की इतकं कळकळीनं तुम्ही सांगताना अगदी मनापासून ती कळकळ आम्हाला नेहमी जाणवत असते. मग उलट आम्ही असं वाटतं की तुम्ही 100% देताय, पण आपण थोडे तरी पर्सेंट द्यावे आपल्याकडून, असं नेहमी वाटत राहतं. आणि ऍक्च्युली मंजिरी कुलकर्णीमुळे, मी बेंगलोरला थोडा काळच होते, पण मंजिरी कुलकर्णीमुळे मी हे सगळं जॉईन केलं. म्हणजे हा दासबोध ग्रुप म्हणा, ज्ञानेश्वरी मी नव्हतं ऐकलं, तुमचं अगदी शेवटी शेवटी जॉईन झाले होते. आणि तुकाराम गाथा वगैरे सुद्धा. तर सुरुवातीला मला जरा असं कंटाळाच यायचा, असं वाटायचं काय, पण मला कधी गोडी त्याची लागली हे मलाच कळलं नाही, आणि मला इतकं आवडतं. आणि ऍक्च्युली आपल्या लाईफमध्ये ते म्हणजे इम्प्लिमेंट करायला उलट ते जास्त छान वाटतं, की आपण कुठे करू शकतो का. म्हणजे ते कठीण आहे, पण प्रयत्न असतो तो नेहमी. आणि खूपच छान. म्हणजे तुमच्या कॉन्टॅक्ट सगळ्यांच्या, म्हणजे तुम्ही, मंजिरी आणि विजया काकू यांच्या म्हणजे सहवासात राहायला आवडेल, कायम कनेक्टेड राहायला. खूप धन्यवाद. मी खूप जणांना सांगितलं हे, पण मला असं लक्षात आलं की माहिती नाही, ज्यांना इंटरेस्ट असतो तेच त्याच्यात राहतात. काही काही जण थोडे दिवस राहतात, सोडून जातात. मला पूर्वी वाईट वाटत होतं, असं करावं, त्यांना पण कळावं, पण आता मी ते सोडून दिलं. आपण आपलं बघायचं, असं माझ्या लक्षात आलं. आणि ऍक्च्युली मला काय वाटायचं, मंजिरीने मला सांगितलं आणि मी खरंच त्याच्यामध्ये आले आणि राहिले पण. आता ते नामदेव गाथा वगैरे पण मला आवडतं खूप. तर असं मला वाटायचं इतरांनी पण यावं किंवा हे, पण जे आपल्या हातात नसतं ऍक्च्युली, असं माझ्या लक्षात आलं. आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी एकदा खूप पूर्वी पर्सनली पण तुमच्याशी बोलली आहे. तर मला आठवत आहे ते. हा, हो. तर थँक्यू सो मच. खूप छान, खूप छान. आणि असं म्हणजे तुमचंही ते म्हणजे तुमचं सगळं चांगलंच होईल. तुम्ही इतक्या लोकांसाठी करता आहात. ठीक आहे. जय थँक्यू. श्रीराम. जय श्रीराम.
एक मिनिट मी रेकॉर्डिंग थांबवतो आणि मग सेशन क्लोज करतो.